हां बोला. सर. देव्हारे सरांना नमस्कार, गीता मॅडमना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार, तसेच उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पुष्कर नवमांशाविषयी सरांकडून जाणून घेणार आहोत. तर पुष्कर नवमांश म्हणजे प्रत्येक राशीतील एका विशिष्ट अंशामध्ये तो शुभ मानला जातो, जेथे त्या अंशात तिथं असलेल्या ग्रहाला सकारात्मक ऊर्जा मिळते, त्याच्या गुणांना पोषण मिळतं, त्यामुळं त्याचा आपल्याला फायदा होत असतो. तसे जेव्हा एखादा ग्रह पुष्कर नवमांशामध्ये होतो तो तो तिथे बळकट होतो व सकारात्मक गुण अधिक प्रभावीपणे तो प्रकट करू शकतो असं मानलं जातं. तर सरांकडनं आपण आज पुष्कर नवमांशाविषयी जाणून घेऊया. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन- धन्यवाद, धन्यवाद मॅडम. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. पहिल्यांदा ज्यांनी स्वागत केले त्यांना नमस्कार आणि आभार. तर इत्यादी उपस्थित सर्व सभासदांचं स्वागत आहे. त्यामध्ये चव्हाण मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत. तर या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पुष्कर नवमाशाचं आजचं हे व्याख्यान शेवटचं आहे. आता मला असं वाटतं तुम्ही सगळेजण अतिशय तरबेज झाला असाल अशी मी आशा बाळगतो. आणि त्या ह्याच्यावरती म्हणजे आणखी काही इत्यादी काही प्रश्न वगैरे असतील तर अवश्य विचारा. त्याच्यामध्ये आपल्याला आजचा क्लास जो आहे तो कन्या लग्नाची कुंडली आहे आणि त्याच्यामध्ये शनी हा पुष्कर नवमाशामध्ये कशा रीतीने फलादेश देतो त्याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत. तर पुष्कर म्हणजे मुळामध्ये त्याचे 2-3 अर्थ होतात. पुष्कर म्हणजे आकाश आहे. पुष्कर म्हणजे तलावला पुष्कर म्हटलेलं आहे, कळलं का? आणि त्याच्यामध्ये कमळाचं जे फूल आहे त्याला पुष्कर म्हटलेलं आहे. तर अशा रीतीने पुष्कर नवमाशाची निर्मिती आणि नामकरण झालेलं आहे. त्यामध्ये उत्तम जे काही सूक्ष्मांश आणि नवमांश आहेत त्याला ते जास्तीत जास्त प्राधान्य दिलेलं आहे. आणि तिथून प्रवास करणारा ग्रह ज्या वेळेला जातकाचा जन्म होतो किंवा गोचरीचा जेव्हा ग्रह तिथून भ्रमण करीत असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच चांगल्यापैकी फलादेश मिळतो. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो आपण विचारात घेणार आहोत. आणि त्या अशाप्रमाणे तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये सुद्धा पुष्कर नवमास असेल तर तसा त्याचा जो काही फायदा तुमच्या जीवनात झाला असेल तर तो कशामुळे झाला तर त्याचं जे शोध कार्य आहे तर हे आपल्या ऋषींनी त्यावेळेला जातक पारिजातक हा जो भाग आहे त्याच्यामध्ये जातक पारिजातक हा स्त्री जातक आणि पुरुष जातक हे 2 प्रकार आहेत. तर तसंच आपण कुंडली ज्या वेळेला चर्चा करतो किंवा मांडतो आणि पुष्कर नवमास त्याची पाहतो त्यावेळेला पुरुष आणि स्त्री याच्यामधला जो काही भाग आहे त्याच्यावरती पुष्कर नवमासाचं फलित अवलंबून आहे. मग आता ते फलित म्हणजे आज शेवटचा क्लास असल्यामुळे तुम्हाला सांगतो. काही जे पुष्कर नवमास आहेत तर ते पुष्कर नवमास जसं मीन राशीतला पुष्कर नवमास आहे, वृषभ राशीतला पुष्कर नवमास आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर तिथे येणारे जे पुरुष राशीतले जे पुष्कर नवमास आहेत आणि स्त्री ग्रह जर त्या नवमाशामध्ये स्त्री राशीमधला जर पुष्कर नवमास आला म्हणजे पुष्कर नवमास जसं वृषभ आहे हा पण एक आहे, मीन आहे. मग तशा तऱ्हेने त्या याच्यामधून शुभ अशुभ. आता गुरु हा जो आहे हा पुरुष ग्रह आहे म्हणजे पुष्कर आहे. मग तसंच वृषभ आहे हे स्त्री आहे. मग त्याला सुद्धा जोड करून तुम्ही त्या नवमाशाचं जे वर्गीकरण आपण त्याला म्हणतो ते तुम्ही जातकाच्या जीवनामध्ये सांगायचं असतं. असा हा तिकडचा पुष्कर नवमाशाचा फलादेश करताना तुम्हाला विचार करणं आवश्यक आहे. त्यानंतर जी रास आहे त्या राशीची तत्व जसं आता पृथ्वी तत्वामध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणी मीन नवमाश आहे, वृषभ नवमाश आहे. हे पुष्कर नवमाश जर असतील तर ते स्त्री राशीमधला वर्गोत्तम नवमाश हा वृषभ आहे. मग तसंच त्याच्यामध्ये मीन नवमाश जो आहे तो गुरुचा आहे. मग काही वेळेला पुष्कर नवमाशाबद्दल फलादेश देते वेळी गुरु सुद्धा वृषभ राशीत आहे, चंद्र सुद्धा वृषभ राशीमध्ये आहे. आणि अशा वेळेला ते दोन्हीही पुष्कर नवमाशामध्ये जर तुम्हाला आढळले तर त्या पत्रिकेचं जे महत्व आहे ते अतिशय वेगळं असतं. आणि त्याला अनुसरून तुम्हाला जातक पारिजातक मध्ये त्याचं वर्णन पूर्णपणे तुम्हाला उपलब्ध आहे. तर मग अशा रीतीने बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पाहण्याची एक वेगळ्या तऱ्हेची दिशा जी आहे ती तुम्हाला तिथून पाहता येते. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की
जसं की मीन नवमाश हा गुरुच आहे, तिथे गुरु असेल, आणि ऋषभ नवमाश हा चंद्राचं उच्चीचं नवमाश आहे, पण तो शुक्राचा आहे. तर दोन्ही हे शुभ नवमाश आहेत. त्याच्यामध्ये असणारा शुभ ग्रह अतिशय चांगल्यापैकी फलादेश देतो, एवढं निश्चित. आणि काही वेळेला शनीसारखा ग्रह सुद्धा पुष्कर नवमाशामध्ये आला आणि त्या ह्याच्यातून सुद्धा तो शुभ नवमाशामध्ये असेल, तरी सुद्धा त्या राशीला जास्ती महत्व आहे. उदाहरणार्थ अग्नितत्वामध्ये धनु नवमाश जो आहे तो पुरुष नवमाश आहे, आणि त्यामध्ये शनी ग्रह आला किंवा रवी ग्रह आला, मंगळ आला, तर त्या ठिकाणी हे पुरुष ग्रह जे आहेत हे सुद्धा त्या पर्टिक्युलर नवमाशामध्ये जातकाला चांगल्यापैकी फलादेश मिळवून देतात किंवा प्रतिसाद मिळतो. असा भाग जो आहे तो विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही त्याबद्दल विचार करा. हा शेवटचा पार्ट मी राखून ठेवला होता. जे लोक अगोदर आले असतील, आता आले नसतील, तर त्यांना तो वंचित राहील. तर त्याकरता मी तुम्हाला हे समजवलं. काही याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर विचारा, आपण पुढे प्रवास करू. बोला. नाही. सर विचारू का? हा बोला ना. अं, आता तुम्ही अग्नी तत्वाच्या राशीमध्ये जर शनी, मंगळ किंवा रवी यासारखे पापग्रह असतील तरी सुद्धा ते पुष्कर नवमाशात आल्यामुळे चांगलं फळ देतील असं म्हणाले. नक्की. येस, नक्की. येस. येस मॅडम. हो, थँक्यू सर. काय माहितीये का की जसं की धनुरास आहे, त्याच्यातलं जे बळ आहे, हं, तर आता शास्त्री परीक्षेचा विषय सुरू होता, तुम्ही ऐकला. हं, तर त्या ह्याच्यामध्ये जे आवश्यक असतं ते शिकवत नाहीत. त्यांचं जे काही मेथड आहे ते 1974 सालापासून, मी 78चा तिथे लाईव्ह मेंबर आहे. माझा लाईव्ह मेंबरशिप नंबर 27 आहे. म्हणजे विचार करा की किती जुना मेंबर आहे मी. तर त्या ह्याच्यामध्ये ते कधीही पॅटर्न चेंज करत नाही. तर त्याला काय करणार, ह्या सगळ्या गोष्टी काय ते सांगत नाहीत, ते तुम्हाला इत्यादी ठिकाणीच शिकावं लागतं. त्यांचं ते पॅटर्न आहे, गणितामध्ये 6 महिने घालवा, नंतर चांगले पत्रिका तुम्ही आणा, कोण वॉचमॅनची, पोस्टमनची, अशा सगळ्या पत्रिका आणायच्या आणि मग त्या दाखवायच्या. तर त्याला काय अर्थ नाही आहे. वॉचमॅन 50 मिळतील, इस्टेट एजंट, LIC एजंट 500 मिळतील, त्यांच्या पत्रिका लावून काही उपयोग होणार नाही. तर एनिवे, तर आता इथे आपला विषय जो आहे तो असा, तुम्हाला कळला का? हो सर, सांगा. अजून एक शंका विचारू. हा विचार. आता अग्नी राशीतल्या ह्याच्याबद्दल तुम्ही बोललात, पण समजा जलराशीमध्ये वृश्चिकेसारख्या जलराशीमध्ये मंगळ आहे असेल आणि तो पुष्कर नवमाशात असेल, विशाखा 4 मध्ये, कारण जलराशी म्हणजे वृश्चिक घेतली हो, विशाखा आरंभी 4 मध्ये. आरंभी आहे, बरोबर. हा, तर तो कसं फल देईल, म्हणजे बघा, चांगलं पहिली फल गोष्ट देईल का? म्हणजे तो राशीचा मालक आहे. हो. आता असं आहे मॅडम की प्रत्येक व्यक्ती, जसं आपलं स्वतःचं घर हा, जसं असेल तसं तो समाधानी असतो, सुखी असतो. हा, त्याचप्रमाणे मंगळाचं रास जी आहे ती वृश्चिक आहे. त्याच्यामध्ये जर समजा चंद्र आला आणि तो पुष्कर नवमाशामध्ये असेल, तर हा, त्या ठिकाणी तो कर्क नवमाशामध्ये आपल्याला पाहता येतो. मग त्याला त्याचा जो काही वृश्चिकेचा भाग आहे तो तिथे अंमल होत नाही, पण चंद्राची फलितं चांगली मिळतात. पण मंगळ जर असेल आणि कर्क नवमाशामध्ये आला आणि तो वृश्चिक राशीमध्ये असेल, पुष्कर नवमाशामध्ये असेल, तर त्या ठिकाणी मंगळाचं बळ हे निश्चितच चांगलं मिळतं. आणि यदा कदाचित जर समजा मंगळ पुष्कर नवमाशामध्ये नसेल आणि तो वृश्चिक राशीमध्येच असेल, तरी सुद्धा त्याचा फलादेश हा तुम्हाला निश्चितच पाहायला मिळतो, आणि तो अतिशय चांगला फलादेश असतो. आपण अनेक पत्रिका पाहिल्या. फक्त एवढंच आहे की मंगळाला जे काही, ज्याला आपण म्हणतो की वॉरियर प्लॅनेट असल्यामुळे, त्याला सतत झगडून, लढून, कष्ट करून, एखाद्याला शत्रुत्व करून तेच फळ त्याला प्राप्त करावं लागतं. तर तशाच प्रकारे तुम्हाला कर्कनवमाशामध्ये मंगळ असला तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण जो नीच समजतो त्या राशीमधला, आणि नीचत्व आलं तर त्याला तिथे काही आधार नाही. पण तो पुष्कर जोपर्यंत तुम्हाला माहिती नव्हतं तोपर्यंत तुम्हाला असं वाटत होतं
की मंगळ हा वृश्चिकेत आहे, पण नवमाशी त्याला नवमाश नीच मिळालाय. हे आपल्यापर्यंत पोहोचलं नव्हतं, म्हणून आपल्याला असं वाटत होतं. मग आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला कर्क नवमाश जरी आला तरी सुद्धा तो पुष्कर आहे. कळलं का? होय. हो सर. आता तुम्ही चतुर्थ स्थानाचं हे सांगितलं, पण समजा हाच पुष्कर नवमास लग्नात आला, म्हणजे वृश्चिकेची रास लग्नात आली आणि लग्न बिंदूला पुष्कर नवमास मिळालेला आहे, ओके. तर ओके. त्याचं फलित हे त्याच्या व्यक्तिमत्वापुरतं मर्यादित राहील की दृष्टीने बाकीच्या ह्याला पण मिळेल? बघा, व्यक्तिमत्व असं आहे मॅडम की आपण जसा जन्म घेतो त्याचं स्वरूप वारंवार, त्याला जरा म्हणतात, बदल होत जातो. हो. तर त्या जरेमध्ये ज्या वेळेला मंगळ प्रभाव असेल किंवा लग्न प्रभावशाली असेल तर हा. त्या ठिकाणी निश्चितच पुष्कर नवमासाचे गुणधर्म हे तुम्हाला पाहाव्यास मिळतात आणि ते लाभदायक असतात. ओके. थँक्यू सर. थँक्यू. सर नेक्स्ट. मी मी विचारू एक प्रश्न. मिसेस तांबे होते. बोल. सर आता तुम्ही म्हणालात की नवमांश जर चंद्राला मिळाला आणि गुरुला जर मीन नवमांश मिळाला तर दोन्ही चांगले आहेत. मग जसं आपण आता वृषभ रास म्हणजे चंद्राची उच्च म्हणून म्हटलं, पण तो हो. जर का कर्क नवमांश असेल त्याला तरी पण चांगलं होईल का? म्हणजे हो, व सांगतो. नवमांश. हो, उत्तर उत्तर देतो मी तुम्हाला. असं आहे मॅडम की आत्ता गुरु वृषभ राशीमधून प्रवास करून मीन नवमाशातून पुढे गेलेला आहे. तो आता परत मीन नवमाशापर्यंत येणार नाही. नाही. पण ज्याचा जन्म त्यावेळेला झाला किंवा गोचर त्यावेळेचं असेल तर मीन नवमाशामध्ये कृत्तिका नक्षत्राचं चतुर्थ चरण हे पुष्कर नवमाश आहे. हा. त्यानंतर कालांतराने चंद्र हा त्या दरम्यान येऊन जर वृषभ राशीमध्ये तो उच्चीचा होतो आणि तो हा. रोहिणी नक्षत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये भ्रमण करीत असेल तर ते गुरु आणि चंद्र हा. यांचा पुष्कर नवमाशाशी संबंध आल्यानंतर त्या जातकाला एक चांगल्यापैकी उत्तम फलादेश प्राप्त होतो. हा एक पाठ झाला. तुमचा हा. प्रश्न असा आहे की तो जर समजा रोहिणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणामध्ये भ्रमण करीत असता जर हा. जातकाचा जन्म झाला तरी सुद्धा चंद्र हा समाधानीच असतो. एक तर हा. त्या हा. ठिकाणी रोहिणी नक्षत्र हे अतिशय चांगलं नक्षत्र आहे आणि त्या ह्याच्यामध्ये चंद्र हा जर कर्क नवमाशात असेल तरी सुद्धा तो चांगलं फलादेश देईल. पण जेवढं वृषभ नवमाशामध्ये तो फलादेश चांगला देईल तर त्यावेळेला गुरु सुद्धा तिथे पुष्कर मध्ये आहे आणि चंद्रम पण पुष्करच्या स्लॉट मध्ये असेल हा. तर त्या ठिकाणी निश्चितच जातकाला आणखी चांगला प्रतिसाद मिळेल. मिळेल. हा. ओके. Yes. जीवनामध्ये आणि हा, बोला. ते दुसरा मला असा प्रश्न विचारायचा होता की जर का नशीब बिंदू पुष्कर नवमांशात असेल तर त्याची ओके. फळं कशी मिळतील? जर सर्वतोपरी चक्राच्या नुसार पुष्कर नवमाशामध्ये जर नशीब हा बिंदू जर आला असेल तर तो नशीब बिंदू आपण कसा काढतो हे माहिती आहे ना तुम्हाला? हो. हो. हा. हा. मग आता त्यावेळेला जर ते नशीब पुष्कर नवमाशामध्ये येत असेल तर हा. निश्चितच तो कुठल्या प्रांतात आलाय, कोणत्या राशीत आहे, हा. त्याची दिशा कोणती आहे त्याला स्थान, अनुसरून हा त्याचं स्थान कुठलं आहे हे. या सगळ्या गोष्टी हा. नशीब हा. सगळ्या ठिकाणी चाललं पाहिजे ना. हा. हा. असं आहे. ओके. त्यानुसार तो फळ देईल म्हणजे जिथे हो, तो. नक्कीच. फळ देताना तुम्हाला प्रत्येक ग्रहाला स्थान पोषक आहे का, हा. आता ते स्थान जर पोषक नसेल तर त्या ठिकाणी ग्रह जो आहे तो त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की फलादेश एवढा चांगला देऊ शकणार नाही. आणि हा. काही जे ग्रह आहेत ते तुम्हाला त्यांना कुठेही ठेवलं तरी हा. सुद्धा ते त्या ठिकाणी त्यांच्या कृतीमध्ये असतातच. मग त्यांना पुष्कळ मिळो का न मिळो त्या बरोबर. गोष्टीची त्यांना आवश्यकता भासत नाही. म्हणून कधी कधी काही वेळेला असं असतं मॅडम, काही सक्सेस होरास्कोप जे आहेत त्याचं जर हा. तुम्ही पाहण्याची सवय ठेवली तर हा. काही पापग्रह सुद्धा तुमच्या जीवनामध्ये निश्चितच त्या ठिकाणी सफलता मिळवून आणतात. ते त्यांचं स्वतःच श्रेय असतं, भाग्याचं नसतं. हा. भाग्य भाग्य हा जो भाग आहे सहज मिळणे, हा. कळलं का, हा. आणि परिश्रम करून मिळणे याच्यामधला भाग्यातला फरक आहे. बरोबर. हा. ओके.
ओके, समज. हो हो, थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. बरं, सर, आता मी एक मॅडम, विचारू? हा बोला. काय बोला दुसरं काहीतरी सांगायचंय का सर? बोला ना. सर, कर्क लग्नाला रवी मार्केश होतो, हो की नाही? हा, सिंह मारक स्थान आहे, बरोबर आहे. मारकामध्ये, आणि तो समजा मारक स्थानातच आहे तिथे, राहू बरोबर आहे. पण राहू आणि रवी दोघांनाही जर पुष्कर नवमांश मिळाले असतील तर बघा, ते सिंह काय राशीमध्ये धनु नवमाश आहे, हा पुष्कर नवमाश आहे. हा, सिंह धनु नवमांश राशीमध्ये समजा ह्याला मिळाला, सिंह रवीला राशीमध्ये मिळाला, आणखी आणि पुष्कर नवमाश राहूला कुठला आहे? सिंह राशीमध्ये आणखीन पूर्व फाल्गुनीच आहे, तुळ. पूर्वा फाल्गुनी आहे, तुळ, ते तुळ तुळ नवमांश नवमाश. आहे. हा, तो हा, राहूला मिळाला, आणि धनु नवमांश आहे तो रवीला मिळाला. तर मग पण तरी त्याचं सुद्धा हा नाही सर, सांगतो, आता राहू केतूचा आपण विचार करत नाही, कळलं का? बरं. पूर्वा फाल्गुनी पण आता नक्षत्राचं सांगितलं तिसरं ना शहर. सर तुम्ही, पापग्रह सुद्धा जर पापग्रह त्याच्यावर धनस्थानाच्या संदर्भात तुमचं धन घालवते, घालवतील. ओके. त्याला पण स्थान त्यांना जे आहे पुष्कर ना. नवमांश मिळालाय समजा, तर दोन्ही नाही, तरी सुद्धा त्या ठिकाणी बघा, पहिली गोष्ट, सूर्य हा पुष्कर नवमाशामध्ये तुम्हाला फलादेश देईल आर्थिक स्थितीमध्ये, कळलं का? पण राहू हा मिळवलेलं घेऊन जाईल, असं आहे. जरी पुष्कर नवमांश असेल त्याला तरी तरी सुद्धा कसं आहे की काही गोष्टी डॅमेज होतात. तुम्ही मर्सिडीज मधून चाललात आणि टायर पंक्चर झाला तर तुमच्या मर्सिडीजची किंमत काय मग? हो, कळलं? बरोबर आहे. ओके ओके, समजलं. आणि तोच रवी जर लग्नी असेल, शिवलग्न असेल, तूळ नवमाश असेल किंवा धनु नवमाश असेल, तर त्या ठिकाणी निश्चितच राहू नसेल तर कुंडलीमध्ये एक वेगळ्या तऱ्हेचं बळ प्राप्त होईल. पण राहू असेल तर त्या ठिकाणी कधी कधी मिळवलेलं जे जातं, तर राहू आपल्याला ज्यावेळेला मिळवून देतो, आणतो, त्यावेळेला गैरमार्गाने यथाकदाचित आपली धनप्राप्ती किंवा यशप्राप्ती झालेली असेल, तर कालांतराने जसं आपण यश मिळवलेलं आहे तसंच अपयशाच्याकडे आपली वाटचाल सुरू होते. बऱ्याच लोकांचे आर्थिक धोरण जर तुम्ही पाहिलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आर्थिक नुकसान होताना जसं त्यांनी मिळवलेलं आहे तसंच त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या विचाराने ते घालवलेलं आहे किंवा गेलेलं आहे. तर हा भाग आहे. मग आपल्याला असं वाटतं की मी सक्सेस आहे. जसं आमच्याकडे एक दादरला बिल्डर आहेत, त्यांनी 500 कोटी रुपये कमवले होते मुलुंडमध्ये, आणि नंतर त्यांनी दादरला घेतली जागा. माझ्या वर्गातच मीटिंग झाली होती. मी सांगितलं होतं की हा प्रोजेक्ट कम्प्लीट होणार नाही, आणि ऐन टायमाला मुख्यमंत्री फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि मेट्रोचा जो प्रोजेक्ट आहे तो तिथून त्यांच्या दरवाजातून गेला आणि तिकडे मेट्रोचं स्टेशन झालं. तर MMRDAचा नियम असा आहे की 60 फूट इकडे 60 फूट तिकडे कुठल्याही तऱ्हेची बिल्डिंग बांधू शकणार नाही किंवा रिडेव्हलपमेंट होणार नाही. आणि त्याच्या अगोदरच त्यांनी त्या जुन्या बिल्डिंग डेमॉलिश करून हातावर हात घेऊन बसले होते. आता गेली 10 वर्ष 2014 ते 2024 शांतपणे बसलेले आहेत. 500 कोटी गेले. कळलं? असं पण फळ मिळेल. 5 कोटी नाही, 500, 500 असं आहे. मग ह्या सगळ्या घडामोडी जेव्हा होतात तर तेव्हा काय करणार? काही नाही होणार, काय करू. तर अशी आणि काही सर, बोला बोला बोला. लग्नेश चंद्र आहे समजा, त्याला पुष्कर नवमांश मिळाला पण तो हा, षष्ठामध्ये गेला. हरकत नाही ना. हं? लग्नेश कर्क रास आहे. हं, कर्क राशीचा अधिपती जर तुम्ही म्हणालात चंद्र की त्या ठिकाणी षष्ठ स्थानामध्ये गेला, तो धनुराशीमध्ये गेला. पुनर्वसू म्हणजे जो धनुराशी नाही, धनुराशीमध्ये गेला म्हणाला तुम्ही. षष्ठात गेला म्हणजे धनुराशीत नाही, गेला कर्क लग्नाला. धनुराशीत नाही, मग नाही, वर्गोत्तम झाला तो. नाही, षष्ठात नाही, कर्क अष्टमात, राशीला सॉरी, अष्टमात. हा नवमांशामध्ये तो अष्टमात गेला. नाही, एक मिनिट परत पुष्कर सांगतो. नवमांश आहे त्याला. एक मिनिट, हा सर. लग्न सांगा मॅडम पहिलं. कर्क लग्न. ओके. आता कर्क लग्नाला अष्टमात जर नव कर्क लग्नाला नवमास कुठला आलाय? लग्न नवमास. लग्नाला धनु नवमांश. ओके, लग्नाला धनु नवमास आला म्हणजे हा, आश्लेषा नक्षत्राचं पहिलं चरण. पहिलं चरण. हो. बरोबर आहे. मग हम्म. आता चंद्र हा अष्टमात गेलाय म्हणजे कुंभ राशीत गेलाय का? तो शततारका नक्षत्राच्या मीन नवमासात आहे का?
नाही तर नाही, तो चंद्र पुष्कर. लग्नातच आहे, त्याला नवमांश मिळाल्यानंतर तो कर्क नवमांश मिळालेला आहे. नाही, नाही, एक मिनिट. कर्केला कर्क नवमाश मिळालाय असं तुमचं म्हणणं आहे? हो, चंद्र कर्क म्हणजे लग्नातच आहे आणि त्याला मिळताना पुष्कर नवमांश मिळाला, म्हणून तो अष्टमात गेला, कर्क राशी. एक पण मिनिट थांबा. अष्टमात त्याला हे एक नाही एक लागणार मिनिट, नाही. तुम्ही ज्याप्रमाणे म्हणाला परत सांगा मला हा, की लग्नबिंदू किती अंशाचा आहे? लग्न 19 अंशावर. मग त्या ठिकाणी चरण 16 ते लग्न 20 आश्लेषामध्ये अंशापर्यंत. आहे, त्याला हा धनु हा, नवमांश मिळाला. बरोबर बरोबर. मग चंद्र पण कुठे तिथे आहे? चंद्र आहे तो पुनर्वसू चौथं चरण. मग पुनर्वसू नक्षत्र जे आहे ना मॅडम, ते मागच्या बाजूला येतं. पुनर्वसू नंतर पुष्य सुरू होतं, तो मिथुनेच जातो. हो, पण लग्नामध्ये आहे ते, ह्याच्यामध्ये गेला असेल, चलित मध्ये मागे गेला असेल. नाही, चलित काय संबंध नाही. पुनर्वसू नक्षत्र त्रिपाद नक्षत्र आहे. पुनर्वसू नक्षत्राचा आरंभ मेष नवमाशाने होतो, समाप्ती हा कर्क नवमाशाने होते. हा. आणि पण तुमचं त्याला म्हणणं आहे हा, चंद्र पुनर्वसू 4 मध्येच आहे. ठीक आहे, हा, मान्य आहे. आता जर धनु लग्न नवमास लागलेला आहे असं तुमचं म्हणणं आहे लग्नाला, लग्नाला. हो बरोबर आहे. हो त्याच्या समोरची रास येते धनु नवमाशामध्ये, जी सप्तमातली रास आहे ती मकर आहे, म्हणजे श्रवण नक्षत्राचं तिसरं चरण आहे. कळलं का? हो आणि जो जो चंद्र आहे तो अष्टमात गेलेला आहे नवमाशाप्रमाणे, आणि तो पुनर्वसू नक्षत्राचं चतुर्थ चरण आहे, बरोबर. चतुर्थ चरण. हो हा, मग आता त्याच्यामध्ये तो अष्टमात गेलाय म्हणून धरायचं नाही, कारण का की आपण 12 घरांच्या कुंडलीचा नवमाश मांडलेला आहे. सर्वतोभद्र चक्रामध्ये तुम्हाला जी बॉर्डर लाईन आहे त्याच्यामध्ये चंद्राची मोमेंट कोणत्या सूक्ष्मांशामध्ये आणि कुठल्या नवमाशामध्ये असेल, तो नवमाश जर पुष्कर असेल आणि ते त्याचं फलित मिळेल, त्या अष्टम स्थानाचं फलित मिळणार नाही. जेव्हा आपण एक सर्वसाधारण ज्योतिष शिकतो त्यावेळेला त्या 12 घरांची नवमाश कुंडलीचा विचार करतो, पण सर्वतोभद्र चक्र जेव्हा शिकतो त्यावेळेला तुम्ही जी सांगितलेली रास आहे तर ती रास पूर्व दिशेला येते. लग्न सुद्धा पूर्व दिशेलाच येतं, कारण पुनर्वसू नक्षत्र हे जे आहे हे पूर्व आग्नेयला आहे, म्हणजे हो. पूर्वपासून आग्नेयला जाताना हा लागतं. आणि अश्लेषा पूर्ण आग्नेयला आहे, आणि तिथे नाडी जी आहे हा. ती अमृत आहे. बरं. कळलं? हो सर. त्याच्यामध्ये म्हणजे भावचलित हा अष्टमाचा दोष काही लागणार नाही चंद्राला. अष्टमचा अष्टमात आलाय संबंधच म्हणून. येत नाही मॅडम. अष्टमचा संबंध येत नाही. आपण फक्त जी 12 घरांची नवमाश कुंडली पाहून जो वर्षानुवर्ष ठराव मांडत आलेलो आहोत, पंडित नेहरूंच्या काळापासून आता मोदींचा काळ आहे. हो. कळलं? नाही, पण पुष्कर नवमाश मिळालाय म्हणून मी म्हटलं सर. मग पुष्कर वाईट नाहीच आहे. अष्टम स्थान हे नाही जे आपण धरतो ते अष्टम स्थानच नाहीये, तो पुष्कर नवमाश आहे आणि हा पुनर्वसू नक्षत्र आहे. आणि अकॉर्डिंग टू कर्क रास, बघा हा. तो अलीकडे आहे मिथुन राशीमध्ये, कारण ते त्रिपाद नक्षत्र आहे. कळलं हो का? हो तर त्रिपाद नक्षत्र असताना तो लग्नातला लग्नच आहे, पण तुम्हाला तो नवमाशामध्ये पुढे पुढे गेल्यानंतर तिथे तो अष्टम स्थानामध्ये दर्शवला जातो. उदाहरणार्थ की तुम्ही सांगितलं धनु नवमाश आहे, तर अष्टम स्थानामध्ये 64वा नवमाश हा मीन येतो. अच्छा. कळलं? बर. आणि हा तो कर्क राशीचं, म्हणजे जर तुम्हाला त्या ठिकाणी कर्क लग्न असेल तर कुंभ राशीतला मीन नवमाश म्हणजे शततारका नक्षत्राचं चतुर्थ चरण. कळलं? 64वा नवमांश येतो. जर हे असेल 64वा नवमास तर. हो. पण तो अष्टम स्थानाचा दोष जो तुम्ही सांगताय तो अष्टम हा. स्थानाचा दोष नसून तो नवमाशाला उत्तम आहे. बर. म्हणून तुम्हाला कुंडली पाहताना तुम्हाला 9 कुंडल्या बनवायच्या आहेत का हा 12, एकच कुंडली बनवायची आहे? 12 नवा अष्टोदश आहे, म्हणजे नवमाश कुंडलीच्या त्या 9, जसं षष्टांशाच्या कुंडल्या अनेक बनतात, त्याच्यामध्ये 720 पार्ट आहेत. कळलं का? असं आहे. हो सर. हो समजलं. थँक्यू. बरं, पुढे पुढे बोला. सर विचारू? हा, विचारा.
हा, नमस्कार सर. मला मीटिंग जॉईन करता नमस्कार नाही करता आला, क्लायंट होते नमस्ते. माझ्याकडे. नमस्ते. हा सर, तर नशीब बिंदू तुम्ही म्हणालात, त्याला भाग्य सहम हे नाव आहे का दुसरं? हो, भाग्य सहमत आहे. नशीब हे अच्छा. लोकल आहे, लोकल. अच्छा, कारण आम्हाला नशीब बिंदू असं शिकवलं नव्हतं, भाग्य सहम काढायला शिकवलं होतं. म्हणून मी जरा कन्फ्युज झाले त्याबद्दल. असे सहम जे आहेत ना मॅडम, हे हा, भरपूर आहेत. तर त्या बरोबर. सहमवरती ह्याच्यात हे मिळवलं की त्यात ते मिळवा, त्यातून ते मिळवलं की एक ते सहम मला तयार करा. झाला. हा. तो हो. सहम म्हणजे असे सगळ्या ग्रहांचे सहम, सगळ्या राशींचे सहम, असे हा. भरपूर सहम निघतात. आणि त्या सहमवरती फक्त ते सहम ज्योतिषच आहे. अच्छा, बर. मग सहम त्याच्यावरून पद्धती सुद्धा आहेत. फलित करता येतं. हो, फलित सगळ्याकडून करता येतं. तुम्हाला जेवढ्या जेवढ्या थेरी आहेत किंवा जेवढ्या जेवढ्या पद्धती आहेत, त्या हा, पद्धतीने ज्योतिष सांगण्याची कला आहे. आता आपण एवढ्या सगळ्या बरोबर. ज्या ज्योतिष कला शिकतो, त्यातलं हो, तुम्हाला कुठलं आवडतं त्याला अनुसरून तुम्ही त्याचं हे करायचं. बरोबर. आणि सर, हे आता ज्या मॅडम विचारत होत्या की नवमांशामध्ये अष्टमात चंद्र गेलाय, ऍक्च्युली तुम्ही मूळ कुंडलीमध्ये सुद्धा अष्टमात जरी पुष्कर नवमांश आला तरी सुद्धा तो चांगला, असं मागच्या हो. लेक्चरमध्ये तुम्ही सांगितलेलं येस, होतं. येस, येस, येस. बरोबर आहे. त्यामुळे फक्त मला ते पॉईंट नमूद करायचा होता. ठीक आहे सर, धन्यवाद सर. अष्टमात सुद्धा एखाद्या हो, राशीमध्ये कुठलंही लग्न असेल तर हो, यदा कदाचित अष्टमामध्ये पण पुष्कर नवमास असू शकतो, येऊ शकतो. पण हो, त्यामध्ये ग्रह असेल तर तो हो, निकामी होत नाही. बरोबर सर. हो. हो सर, असं आहे. समजलं मी समजलं माझ्या मला. मुलाच्या पत्रिकेबद्दल सर तुम्हाला फोनवरती सांगितलं होतं की त्याचा अष्टमातला गुरु जो आहे तो पुष्कर नवमांश येतो, तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की चांगला आहे म्हणून तो, त्याचं काळजी करण्यासारखं असं काही कारण नाहीये म्हणून. बरोबर. बरोबर. धन्यवाद सर. धन्यवाद. आता अष्टमातले ग्रह त्याबद्दल आपण बऱ्याच वेळेला सांगितलं होतं की अष्टमातले ग्रह सुद्धा काम करतात. आता आपण दाढी जी शिकत आहोत त्याच्यामध्ये अष्टम स्थानामध्ये पण ग्रह येतील ना कधीतरी, नाही का? हो सर, हो हो, येते. असं आहे. बर, आता कुंडली लावायची का सांगा. हो सर. सॉरी, उशीर झाला कुंडली लावायला. चव्हाण मॅडम, तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही सर, काय नाही, ऐकते मी. ठीक आहे. थांब. हा. कोमल मॅडम, होय, कुंडली लावा. लावते लावते. बघा सर, लावली. हा, दिसते. तारीख 26 जून 1971, 1:47 दुपारचा जन्म आहे, मुंबई. आणि जातक पुरुष आहे. पुरुष झाला. येस. आता पुढचं लावू ना. हा, लावा ना. दिसत नाही मॅडम पण लावलेली. एक मिनिट. हा, बघा दिसते का नाही कुणाला? नाही मॅडम, दिसत नाहीये. मला हो तर नाही दिसतंय ना, दिसतीये, दिसत. दिसतीये. व्यवस्थित दिसतंय मॅडम. दिसते, व्यवस्थित दिसते. कोमल मॅडम दिसते दिसतंय मॅडम. व्यवस्थित बरं का. दिसते दिसते. मला का नाही दिसते. दिसत आहे काय माहित. मला नेटचा मला पण काहीतरी नाही इश्यू दिसत असेल आहे. सरोज. एक मिनिट, मला परत पण नाही सांगू दिसत. का? छान दिसते, चांगलं दिसतंय. हो, दिसते सांगा ना व्यवस्थित मॅडम. दिसतीये. दिसते दिसते. तुम्ही ते एक स्विच मिनिट. टू गॅलरी ज्यांना व्ह्यू काय असेल, गॅलरी व्ह्यू मध्ये बघत असाल तुम्ही. ज्यांना दिसत नसेल ना त्यांना मी तारीख सांगते परत. 26 जून 1971, दुपारी 1:47 जन्म आहे. मुंबई सबर्बन प्लेस आहे आणि जातक पुरुष आहे. थँक्यू मॅडम. काढू का मग आता? हो, काढा. दिसत नाही पण तुम्ही सांगितलं, लिहून घेतलंय पण मी. यांना दिसतंय बाकीच्यांना. आणि नाही, माझ्या मग काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल ह्याच्यामध्ये कदाचित. बघा आता. आता दिसते बरोबर, बघा. हो सर, इतरांनी व्यवस्थित सांगा. दिसतंय हो, सर. दिसते. हो, सगळ्यांना दिसते. म्हणजे माझ्याच दिसते, ह्याच्यात दिसते. काहीतरी प्रॉब्लेम असेल. मला काही दिसत नाही. मला फक्त सरळ दिसत आहेत. नाही, अरे मला पण कमाल. सरच दिसतात. मलाही दिसत नाही, मलाही सरच दिसतायत. अरे देवा. कुंडली हा, दिसत नाहीये. आता बघा. एक मिनिट, मग आता मी ती डेट ऑफ बर्थ दिली ना तर तुम्ही मग तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला बघायला लागेल. मला कुंडली दिसते मॅडम. हो मॅडम, तुम्ही सांगितलेली लिहून घेतली मी. आता मला कुंडली पण कुंडली व्यवस्थित दिसतीये. ठीक आहे ठीक आहे, चला. सर मी लावली आता लग्न कुंडली. बर,
बरं, ठीक आहे. आता बघा, इथे कन्या लग्न आहे. आता लग्नाधिपती हा दशम स्थानामध्ये आहे, 16 अंशाचा आहे, बरोबर आहे. आणि सूर्य हा 10 अंशाचा आहे. चंद्रकेतूची युती आहे, 21 अंश 23 अंशाची युती आहे ती. गुरु वृश्चिकेला 4 अंशाचा आहे, म्हणजे तिथे शिव नवमांश आहे, कळलं. त्यानंतर आता खालचे ग्रह मला काही दिसत नाहीत मॅडम, तरी सुद्धा शनी आणि शुक्र 7 अंश 23 अंश शुक्र, शनी 7 अंश, आणि तो वृषभ नवमाशामध्ये त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर वृषभेला त्या ठिकाणी मीन नवमाश आहे, तो 7 अंशावरती येतो. त्यानंतर राहू मंगळाची युती जी आहे ती पंचम स्थानामध्ये आहे. आता हे 2 2 4 2 6 2 8 आणि 1 9 ग्रहांचा परिचय तुम्हाला करून दिलाय. बघा, दिसते का कुंडली व्यवस्थित? बरं, याच्यातले चांगले मुद्दे आणि दूषित मुद्दे. आता याच्यातला पुष्कर नवमाश जो आहे ग्रह हा शनी आहे, एवढं नक्की, कारण तो त्या ठिकाणी मीन नवमाशामध्ये आहे, बरोबर ना मॅडम? हो हो बरोबर आहे. कृत्तिका 4. येस. आता इथे लग्न जे आहे ते 26 अंशाचं आहे, तर 26 अंशाला 26-40 नंतर कन्येला कन्या नवमास सुरू होतो. तर मॅडम शिव नवमाशामध्ये आहे का लग्न? कन्या म्हणजेच आहे ना, एक मिनिट थांब. कन्येला कन्या आहे का कन्येला सिंह शिव? नवमांशात. हो सर, हो हा, सर. शिव आहे. बर, आता त्याला कारण का काही कला तो आतमध्ये आहे, म्हणून तिथे शिव नवमास लागलाय. 26-40 नंतर शिव नवमास मधून जाऊन कन्या नवमास निर्माण होतो. आता इथे एक लक्षात घ्या, कन्या लग्न आहे हे पूर्णपणे व्यापारी लग्न आहे. ही जी व्यक्ती आहे ही व्यापारामध्ये सहभागी आहे, कार्य करते, पण तरी सुद्धा त्या व्यापारामधून त्याला बऱ्याच प्रमाणामध्ये आर्थिक चांगल्यापैकी लाभ झालेला आहे. तो कशामुळे झाला तर त्याला 2 कारण आहेत, दशमेश दशमात आणि भाग्येश भाग्यात. बघा, लक्षात घ्या वाक्य, दशमेश दशमात भाग्येश भाग्यात. आणि भाग्येश भाग्यात असल्यामुळे तिथे सोबत पुष्कर नवमाशातला शनी युतीमध्ये आहे, म्हणजे एका स्थानामध्ये आहे. तर तो जो फलादेश आहे, जरी एकटा शुक्र असता तरी सुद्धा त्या व्यक्तीला फलादेश मिळाला असता, एकटा बुध असता तरी सुद्धा फलादेश मिळाला असता. ज्यावेळेला तुम्ही दक्षिण प्रांतामध्ये येता, म्हणजे कर्मस्थान आणि भाग्यस्थान, तर इथे आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी भाग्यस्थानामध्ये भाग्येश भाग्यात आहे, दशमेश दशमात आहे. हा सुद्धा योग तुम्हाला अतिशय कमी वेळा पाहायला मिळेल. तर अशा वेळेला जातक जन्माला आलेला आहे, व त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये अतिशय उत्तम चांगल्यापैकी त्याला यश मिळालेलं आहे होतं. आता त्या स्थितीमध्ये जातकाचा चंद्र हा 21 अंशाचा आहे, म्हणजे तो आश्लेषा नक्षत्रातला आहे. आश्लेषा नक्षत्रामध्ये 20 अंशाला धनु नवमाश बदलतो आणि मकर नवमाश येतो. त्यानंतर चंद्रकेतूची युती ही त्या ठिकाणी अंशात्मक आहे. राहू मंगळाची युती ही सुद्धा अंशात्मक जवळपास आहे. मंगळ 27 आहे, राहू 23 आहे. आता ह्या जी युती आहे याचं फलित कालांतराने जातकाच्या जीवनामध्ये अपयश मिळालेलं आहे. तो पराक्रमेश आहे, हे पण लक्षात ठेवावं. आणि मंगळ हा पराक्रमेश आहे आणि अष्टमेश सुद्धा आहे. तर त्यामुळे अष्टम स्थान आणि तृतीय स्थान या दोघांचे फलादेश जे आहेत ते मंगळाला निषिद्ध प्राप्त झालेले आहेत. म्हणजे मंगळ म्हणजे पराक्रमेश, म्हणजे भावंड किंवा इत्यादी जोडीदार किंवा ज्याला आपण म्हणतो साथीदार, शेजारी वगैरे वगैरे. अष्टम स्थान हे संकट येणारं, संकट दाखवणारं स्थान आहे. तर ती संकटे मंगळामुळे जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित झालेली आहेत. आणि अशा वेळेला त्या जातकाला बराच मोठा आर्थिक फटका जो आहे तो प्रॉपर्टीमध्ये त्याला मिळाला किंवा झाला. त्यानंतर पुन्हा पुनर्जीवित कुंडली झाली आणि त्यानंतर परत जातकाने आपलं कमांड जे आहे, शेवटी व्यापारी आहे, बुध आहे, त्याने योजना निर्माण केल्या, वेगळ्या वेगळ्या हे केलं आणि बुध आदित्य योग. त्याच्यामध्ये प्लस पॉइंट असा आहे की लग्नेश बुध हा रवी युक्त आहे, म्हणजे त्या ठिकाणी एखादा ग्रह कोणासोबत आहे
कोणत्या राशीत आहे, बुध हा बुधाच्याच राशीत आहे, रवी युक्त असल्यामुळे त्याला पुनर्जीवित होण्याची संधी ही प्राप्त झालेली आहे. त्यानंतर भाग्यामध्ये शुक्र जो आहे तो शुक्र शनीची युती आहे, हे दोघही मित्र आहेत. तर शुक्र भाग्यात असल्यामुळे त्या ठिकाणी भाग्याची पुनर्जीवन त्याला ते प्राप्त झालं. पण निगेटिव्ह काय आहे, तर मंगळ आणि चंद्र हे दोन्ही निगेटिव्ह आहेत. तर निगेटिव्ह कशासाठी, तर मंगळ हा अष्टमेश आहे आणि पराक्रमेश आहे. तर त्या ठिकाणी जातकाला तिथे अपयश आलं आणि भरपूर नुकसान झालं. पण पुन्हा जातक जो आहे तो उभा राहिला. त्याला कारण की त्या ठिकाणी असणारा शनी हा पुष्कर नवमाशाशी संबंधित आहे. दुसरा भाग असा की सप्तमाधिपती गुरु हा कुठे आहे, तो वृश्चिक राशीत आहे. आता वृश्चिक राशीमध्ये गुरु असताना त्या ठिकाणी तो सिंह नवमाशात आहे का बघा होय मॅडम. होय होय हा नवमाशातच. म्हणजे त्या ठिकाणी तो जो सूक्ष्मांश आहे तो सुद्धा चांगला त्या ठिकाणी त्याला मिळाला असणार. मग आता त्या ठिकाणी ते अनुराधा नक्षत्र आहे. मग अशा वेळेला लग्न झाल्यानंतर जातक हा पुन्हा एस्टॅब्लिश व्हायचा प्रयत्न केला आणि सक्सेस झाला. आता कुठल्याही तऱ्हेच्या पार्टनरशिप मध्ये त्याचं व्यवसाय नाही आणि उद्योगी आहे चांगल्यापैकी. जन्मतात बुधाची दशा होती, 21 अंशाचा बुध असल्यामुळे त्या ठिकाणी बुधाची दशा ही किती वर्ष असते, तर 17 वर्ष. त्याला साधारणतः 8.5-9 वर्षाची दशा प्राप्त झालेली आहे. आणि बुधाच्या दशेनंतर दशा कोणाची लागते, तर त्या ठिकाणी शनीची दशा लागते का बुधाच्या नंतर? केतू केतू केतूची लागते सर. केतू नंतर शुक्र. हो. म्हणजे जातकाला हे का सांगितलं, तर जर नक्षत्र आश्लेष असेल तर शनीची दशा जातकाला येणार नाही. कळलं. मग त्याच्यानंतर कसं पाहायचं, तर बघा आश्लेषानंतर येणारं नक्षत्र कुठलं आहे, मघा. मघा म्हणजे केतू. नक्षत्राची जी निवड करते वेळी, दशेची निवड करते वेळी तुम्हाला सिक्वेन्स अशा तऱ्हेने तयार केला पाहिजे. म्हणजे इथे आश्लेष आहे, नंतर मघा लागणार आहे, तर दुसरी दशा येणारी कुठली असेल, तर केतू. तिसरी दशा कुठली असेल, तर शुक्र. कळलं. ही सिक्वेन्स आहे. तर ही सुद्धा तुम्हाला व्यवस्थित हाताळता आली पाहिजे. एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला ती सिक्वेन्स सांगितली. आता ज्या नक्षत्रात आपला चंद्र असतो त्या नक्षत्राचा अधिपती आपल्याला माहिती असेल तर लगेच त्याचे सर्कमटन्सेस आणि पुढे येणाऱ्या दशा त्या तुम्हाला अचूक पाहायला मिळतात. त्याच्यानंतर त्याच सिंहराशीमध्ये शुक्राची दशा आहे आणि शुक्राच्या दशेनंतर तिथे रवीची दशा येईल त्याच सिंहराशीतल्या नक्षत्रामुळे. नंतर पुढे गेल्यानंतर रवी उत्तरा झालं की हस्त म्हणजे चंद्राची दशा. अशा तऱ्हेने नक्षत्रांचा आणि दशेचा जो भाग आहे तो ताबडतोब तुम्हाला लक्षात येईल आणि येणं गरजेचं आहे. अशी पद्धती दशा पद्धतीमध्ये त्याचा वापर करायचा असतो. आता हे नवीन आहे का, कळलं का तुम्हाला, सांगा. हो सर समजलं. हो सर समजलं. हा म्हणजे इथे नक्षत्र पाहिल्या पाहिल्या तुम्हाला पुढची नक्षत्र कोणती आहेत हे सहज पत्रिकेवरून आपल्या लक्षात येईल. कळलं. म्हणजे चित्रा नक्षत्र आलं तर मंगळाची, कन्या राशीमध्ये चित्रा नक्षत्र द्विपाद नक्षत्र आहे, लगेच त्याच्यानंतर तुळ राशीमध्ये राहूची. अशा तऱ्हेने नक्षत्राचा जो स्टेप बाय स्टेप अभ्यास तुम्हाला करायला हवा. बरं, आता इथे तुम्हाला वर्णन केल्याप्रमाणे लग्नेश हा दशमात रवियुक्त आहे आणि ती व्यवसायाची राशी आहे. म्हणून त्या ठिकाणी जातकाचा व्यवसायाशी संबंध आला आणि तो बुध आहे. तर बुध हा सीझन बिझनेस ज्याला आपण म्हणतो, जसा काळ असेल त्याप्रमाणे व्यवसायामध्ये बदल करत जातो. तशा तऱ्हेने ह्या जातकाने नुकसान जे काही त्याला झालेलं आहे तर ते भावंडांच्या पार्टनरशिपमुळे नुकसान झाले. त्या मंगळाची दृष्टी ही अष्टम स्थानावरती आहे, शनीवरती नाही. म्हणजे तिथे त्याने स्वतःच नुकसान स्वतः करून घेतलेलं आहे. त्यानंतर मंगळाचं उच्चपण जे पंचम स्थानात झालेलं आहे ते राहूमुळे तिथे त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. कर्केला स्वतःचा चंद्र स्वतःच्या राशीत असल्यामुळे तरी सुद्धा केतू युक्त असल्यामुळे त्या ठिकाणी त्या चंद्राला सुद्धा तसं ते फळ उपलब्ध झालं नाही.
आलं लक्षात? आणखी काही हो सर. काही तुमचे विचार काय आहेत सांगा. काय वाटतं? गुरुची दृष्टी जी आहे लाभात केतुयुक्त चंद्रावरती गेलेली आहे, पण गुरुचं बैठक आणि गुरुची दृष्टी सप्तमावरती आहे, तर ती फायदेशीर आहे. गुरुची दृष्टी जी आहे ती त्या ठिकाणी शनीवरती पण आहे आणि शुक्रावरती पण आहे. त्यांचा जरी समसप्तक योग असला तरी सुद्धा ते दोन्ही ग्रह गुरुच्या दृष्टीत आहेत असा फलादेश द्यायचा असतो. गॉट इट? आलं का लक्षात? होय सर. हो सर. हा. सर सर काही मंगळाची इथे काळजी करू महादशा नका. सुरू असेल ना आता? यस, सर काय म्हणता? आता सर मंगळाची इथे महादशा सुरू असेल ना सर? मंगळाची महादशा येणार नाही मॅडम. मंगळाची महादशा कुठे असेल बघा, परत सांगतो मला. अश्लेषा सर नक्षत्र बुध, अश्लेषानंतर मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त मघा हे म्हणजे झाले. केतू, मघा म्हणजे केतू, पूर्वा म्हणजे शुक्र, शुक्र नंतर रवी, मग कळलं? चंद्राची रवी आणि मग नंतर आता चंद्र, मंगळाची. चंद्र नंतर त्या ठिकाणी मंगळ. मग हो मंगळ म्हणजे जो जातो चित्रा नक्षत्रामध्ये. हो. मग त्याच्या आता वय अगोदर समजा आता 53 वय आहे म्हणजे मंगळाची चालू असेल ना सर? आत्ता आत्ता पण त्याचा आता विकास कधी चालू झाला? असेल. विकास कधी झाला त्याचा जो दशेचा भाग जो आहे ना, तो आपण विचार करू. नाही ते काय विचार म्हणजे आता आणि मंगळ अष्टमेश आहे आणि त्याची महादशा समजा आता सुरू आहे. परत हा. त्याची मंगळाची चौथी दृष्टी आहे अष्टमावरती. हो म्हणजे परत काही नुकसान होऊ शकतं का सर? हो, असा होण्याची त्याचा शक्यता आहे. आर्थिक पण फटका. महादशेचे मध्ये आपण जेव्हा पूर्ण महादशा पाहतो ना मॅडम, तर त्याचे हा जे सर. स्लॉटिंग केलेलं आहे तर ते जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा ब्रेकअप आहे. त्याचा लावतील मॅडम. त्याचा आरंभ कधी झाला, त्याला मंगळाची दशा ही कोणत्या वेळेला येणार आहे, सुरू झाली. बरं. तर त्याचा आपण विचार करू. मॅडम आणखी काय त्या दशा लावणार का तुम्ही? हा सर लावते. हा सर मी विचारू. हा बोला. हा बुध सर मिथुन राशीमध्ये आहे म्हणून पुनरावृत्ती होते ना याच्या व्यवसायामध्ये. हा आता बघा, पहिली गोष्ट म्हणजे मॅडम कसं आहे म्हणजे बुधाचं काम आहे ना, तर बुधाच्या ज्या योजना आहेत त्या अगेन अँड अगेन आहेत. दुसरी हा म्हणजे गोष्ट मिथुन की रास असल्यामुळे. हा म्हणजे बुधाचं जे जसं दशम स्थानामध्ये जरी बुध असेल, मग तो हा कुठल्याही राशीचा असो तरी सुद्धा तो व्यवसायामध्ये परिवर्तन करणार. आणि बुध अच्छा. हा एकदम चतुर प्लॅनेट आहे. त्या हो ठिकाणी चतुर असल्यामुळे त्या ठिकाणी तो वारंवार जे उद्योग बदल होतात, व्यवसाय बदल होतात, त्याप्रमाणे जी गरज असते ज्या गिराईकाला, ज्याला आपण म्हणतो कस्टमर, तर हा त्या ठिकाणी जसं की कुठली आवश्यकता आहे त्याप्रमाणे तो व्यवसायामध्ये बदल करत असतो. सीझनल आणि बिझनेस जास्त आहे. हो हो, सीझनल. बुध हा हा वातावरणाचा आणि हवामानाचा पण कारक आहे. हा कळलं का? असं आहे. हो सर. हा मॅडम पत्रिका काढा. सर विचारू एक. हा बोला ना. सर आता जर मॅडमनी विचारलं की बुधाचं, तर हे बऱ्याच वेळेला सर माझ्या पण अनुभवामध्ये आलेलं आहे की नोकरी सोडून व्यवसाय चालू केलेले आहेत. दशमातल्या बुधांनी हे परिणाम दाखवलेले आहेत. नक्की. आणि सर माझा प्रश्न असा आहे की जेव्हा शनी गुरु समसप्तक असतो तेव्हा गुरुपेक्षा शनी तसा बलाढ्य, मग गुरुच्या कारकत्वामध्ये काही न्यूनता येते का शनीच्या दृष्टीमुळे? नाही, आता बघा गुरु आणि शनीचं जे रिलेशन आहे हा त्याच्यामध्ये बघितलं तुम्ही तर मकर आणि धनु ह्या बाजूबाजूला शेजारच्या राशी आहेत. हो बरोबर आहे. हो मंगळ गुरु हे सुद्धा शेजारच्या राशीमध्ये आहेत. हो पण त्याच्यामध्ये एक रास गेल्यानंतर मंगळ शनी हे शत्रू आहेत. बरोबर. त्यामध्ये एक रास गेली, नंतर आपण हो कुंभ राशीकडे गेल्यानंतर कुंभ राशी नंतर मीन रास येते. तर हो मीन रास ही गुरुची आणि अगोदर शनीची रास येते. बरोबर. आणि गुरु नंतर पुन्हा मंगळाची रास आहे मेष. हो ते दोघं एकमेकाचे मित्र आहेत. पण हो तेच मंगळाकडून नंतर शुक्राकडे गेल्यात तर ते एकमेकाचे शत्रू आहेत. शत्रू होतात. हो त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही बरोबर. बुधाकडे गेल्यानंतर बुध शुक्र मित्र आहेत. हो कळलं का? हो शुक्राकडे गेल्यानंतर तुम्हाला चंद्र आणि शुक्र हे शत्रू आहेत. शत्रू आहेत. हो तुम्ही सिंह राशीकडे गेलात त्यावेळेला बुध आणि शुक्र, रवी. बुध हा आणि रवी हे मित्र हा आहेत. मित्र आहेत. हो अशा तऱ्हेने त्यांनी ते मित्र आणि शत्रू याचे नियम काढलेले आहेत. बरोबर आहे.
बरं, पण आता मग राहिला मला असं तुमचा. म्हणायचं की माझा प्रश्न बोला की जर बोला शनीच्या बोला. दृष्टीमध्ये गुरु असेल म्हणजे समसप्तक योगामध्ये असतील तेव्हा गुरुच्या हो. फळामध्ये काही न्यूनता येते का असा माझा प्रश्न आहे. बिलकुल येत नाही. गुरुचा फलादेश देताना तुम्हाला सांगतो मी, आता विषय हं, निघालाय म्हणून, की त्या ठिकाणी एखाद्या ग्रहाला गुरुचा जर आधार असेल, हं, गुरु सपोर्टिंग प्लॅनेट असेल आणि गुरु शुद्ध असेल, म्हणजे हं. कुठल्याही चुकीच्या युतीत नसेल, चुकीची बरोबर. युती हा. म्हणजे राहू केतूची युती असेल, हो. तर हो. गुरुला तेवढं प्राधान्य राहत नाही. पण कधी कधी बरोबर. तेव्हा मिळालेलं पण निघून जातं. म्हणून इथे हो. वृश्चिकेचा गुरु आहे, मित्राच्या राशीतला आहे. हा. अचानक आणि गुरु हा वृश्चिकेत असल्यामुळे अकस्मात होणाऱ्या घडामोडी या वृश्चिक राशीशी संबंधित आहेत. मग बरोबर. हा. तसंच तो शनीच्या समसप्तक योगात असल्यामुळे यदा कदाचित त्या शनीला श्रेय निश्चितच प्राप्त होईल. ते कशाबद्दल अच्छा. असेल तर पंचम स्थान आणि षष्ठ स्थानामध्ये शनीच्या 2 राशी आहेत. त्या बरोबर. स्थानांना गुरुचं महत्व जास्तीत जास्त मिळेल. अच्छा. आणि शुक्र हा जो आपण पाहिलं तर तो भाग्यश्वता आहे, तर तो हो. तिकडचा फलादेश नक्की देणार. कन्या बरोबर. हो. लग्नाला शुक्र हा धनेश सुद्धा आहे, हो. मार्केश आहे आणि तो हो. गुरुच्या दृष्टीत आहे. हो. जरी गुरुचा समसप्तक योग कोणाशी झाला, म्हणजे इत्यादी सूर्यादी ग्रहासमोर, तरी हा. सुद्धा तेवढा हानिकारक तो ठरत नाही. फक्त राहू केतू त्याच्यामध्ये विवर्ज्य केलेले आहेत. आणि अच्छा. आतापर्यंत जेव्हा तुम्ही एखादी कुंडली पाहाल, त्यावेळेला शनी गुरुची युती ही 20 वर्षानंतर जरी एकत्रित आली असेल, तरी सुद्धा त्या जातकांचा जर विचार तुम्ही केलात तर निश्चितच त्या जातकाला अतिशय चांगल्यापैकी एस्टॅब्लिशमेंट मिळते. गुरुचा जो नैसर्गिक प्रभाव आहे तो असा आहे की त्याच्या संपूर्णपणे योजना त्या तयार करून देणे, अच्छा. त्याची बर. अपेक्षा, त्याची इच्छा, मग तो शिक्षित असो का अशिक्षित असो, पण त्याच्या गरजा ह्या आर्थिक आहेत, त्या गरजा हं. सुद्धा पुरवण्याचं काम हे गुरुच्याच कडे सोपवलेलं आहे. म्हणून फायनान्स मिनिस्टर हा गुरुच आहे. बरोबर. बरोबर. आता शनी गुरुच्या युतीबद्दल आता तुम्ही उल्लेख केलात मग ती युती कुठल्याही अगदी अष्टम स्थानात जरी असली तरी सुद्धा तरी तरी सुद्धा सुद्धा ती चांगली फळ देऊ शकते हो म्हणजे. हो, नक्की नक्की, अच्छा. 100%. एक तर अष्टम स्थान बघा, शनीचं हे आवडतं स्थान आहे. गुरु हो. जर तिकडे आला तरी सुद्धा त्या यांची जी आपण जेव्हा प्राथमिक ज्योतिष शिकतो त्यावेळेला त्यांचे संबंध हे सम आहेत. सम बरोबर. म्हणजे हो. न्यूट्रल. न्यूट्रल हो. न्यूट्रल. हो. न्यूट्रल हा जो भाग आहे त्याच्यामध्ये बुध शुक्राचे संबंध न्यूट्रल आहेत. हा. जरी बुध चतुर असला तरी तो त्या ठिकाणी बुध शुक्राचे एकमेकाला सहयोगी योग आहेत. ठरतात. हो. 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 कळलं? मग चंद्र बरोबर. आणि बुधाची युती या ठिकाणी चंद्र फसला जातो, पण बुध हा बरोबर. चतुर आहे, तो फसत नाही. अच्छा. बरोबर. म्हणून त्या ठिकाणी शुक्र चंद्राची जर युती असेल तर लाल किताबमध्ये बळीचा बकरा हा चंद्र होतो, शुक्र होत नाही, नाही. जरी ते अच्छा. शुभग्रह असले तरी. बर. तर बर. हे बर. सगळे नियम जे आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणून काही बरोबर. वेळेला चौफेर जेव्हा आपण नजर टाकतो तर राहूयुक्त एखादा ग्रह जेव्हा झाला तर त्याला बऱ्याच गोष्टी कष्टमय होतात जीवनामध्ये. जसं चंद्र हा मनाचा कारक आहे, इच्छेचा कारक आहे आणि त्या ठिकाणी प्रफुल्लित होण्याचा कारक आहे. तो तसा जर राहूयुक्त झाला तर जातकाच्या जीवनामध्ये मानसिक आंदोलनं किंवा त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की असहकार्य ज्याला मिळणं, काही हा. वेळेला दोष तयार होणं, अशा घटना चंद्रराहूच्या युतीमध्ये मिळू शकतात. पण हो. तेच शनी चंद्राची जर युती असेल तर त्या ठिकाणी चंद्र हा शनीच्या कंट्रोलमध्ये असतो, पण एवढं वाईट होत नाही, पण इट इज कंट्रोल बाय सॅटर्न. म्हणून त्याला तो अच्छा. एवढा परिपक्व बनवतो की त्याला कुठलीही दुःख आली तर त्याला हा. त्याचं काहीही भय वाटत नाही, त्याला यूज टू होतो. बरोबर आहे सर. अनुभव आलाय ते. हा. बरोबर. म्हणून तो त्याला सर लेसन देतो. हा बोला मॅडम, बोला. सर तुम्ही धन्यवाद सर. धन्यवाद. गुरु इथे हे करतो म्हणतात, योजना आखतो म्हणतात, तर इथे हो गुरु आणि शनीचा समसप्तक योग झाला या पत्रिकेत. मग हो, गुरुनी योजना आखलेल्या आहे तर शनीने इम्प्लिमेंटेशन केलंय का, त्याचा असा अर्थ नाही नाही, काढायचा? शनी ज्या स्थानामध्ये आहे तिथे हा. त्याला गुरुचं सहाय्य आहे. गुरु हो. हा मित्राच्या राशीमध्ये आहे. हो. शनी सॉरी
गुरु पण मित्राच्या राशीत आहे, शनी पण मित्राच्या राशीत आहे. हा आता इथे आपण जर पाहिलं तुम्ही हम्म, तर त्या ठिकाणी मंगळ उच्चीचा असून पण काही उपयोग झालेला नाही. नाही मग त्याला सपोर्टिंग प्लॅनेट काय आहेत? एक तर बुधादित्य योग, शनी शुक्र हा योग आणि गुरुचा योग. म्हणजे 2 हा, आणि 2 4 आणि 1 5 पाच 5 पाच ग्रह ग्रहांनी या व्यक्तीला सपोर्टिंग प्लॅनेट आहेत. आता जर समजा 5 ग्रह आपण बघितलं तर त्या ठिकाणी 70 ते 75% यश जातकाच्या जीवनामध्ये प्रमाणित आहे. ओके सर, आलं लक्षात सर, थँक्यू. थँक्यू. सर बेंद्रे बोलतोय, विचारू का? बोला बोला बोला. हे चंद्र आणि केतूची पण युती आहे. हो चंद्र आणि राहू तसंच चंद्र आणि केतू सेम फळं हो मिळतील का? याला खूप हो. मानसिक त्रास पण झालेला येस असेल. येस 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 येस. मानसिक ताण हा जो आहे ना बेंद्रे साहेब, एक तर ती रास कर्क राशीमध्ये ती युती आहे. आता याला फलादेश कसा करायचा? हम्म. तर कर्क रास ही घरची रास आहे. म्हणजे स्वतःच्या घरापासून पण जातकाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतात. म्हणजे आपण जिथे जन्म घेतो हा. त्या ठिकाणचेच लोक आपल्याला तापदायक ठरतात, असं ह्या चंद्र राहू चंद्र केतू याचे नियम आहेत. आणि ते कर्क घरातले राशीत असतील ना. हा पण हा हा धनस्थानात आहे ना, पण नाही, लाभस्थानात आहे. सॉरी सॉरी लाभस्थानात आहे. आणि घरातले म्हणजे समोर मंगळ असल्यामुळे पण मंगळ नाही 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 नाही, मंगळ चंद्राची दृष्टी आहे नो डाऊट. हा पण कर्कराज ही रास जी आहे ही चतुर्थ स्थानातली रास आहे. चतुर्थ म्हणजे माता, हो चतुर्थ म्हणजे आपल्या सोबत वास्तव्य करणारे लोक. लोक. मग आईकडून पण त्रास झालेला असणार आहे याला. कदाचित आईला त्रास असेल तर त्याचं दुःख ह्याला होईल. त्याला बरोबर आहे. हा, दुसरा फलादेश साहेब साहेब असा आहे की कर्क राशीमध्ये जेव्हा ही युती होते तर ज्या ठिकाणी आपण वास्तव्य करतो तिथे जे काही आपले सभासद असतात त्यांच्यापासून पण आपल्याला पीडा होण्याची शक्यता दर्शवली जाते. बरोबर. चंद्राच्या बाबतीमध्ये तुम्ही जेव्हा कर्क राशीचा चंद्र असेल तर हम्म. त्यावेळेला तुम्हाला कालपुरुषाकडे परत गेलं पाहिजे. आणि हो कालपुरुषाला ही रास कर्क रास ही चतुर्था देते. म्हणजे हो जो आपण जिथे वास्तव्य करणार आहोत, अख्खा दिवस जरी आपण बाहेर आहोत आणि घरात आल्यानंतर कटकटीला सामोरं जावं लागणार. बरोबर. कळलं असं सर, बरोबर, एकदम परफेक्ट. थँक्यू. येस, थँक्यू. युती असली तर ना सर, नुसता चंद्र असला तर नाही ना. नाही, नुसता चंद्र नाही, नुसता चंद्राचा आनंद आनंदकडे इकडे तिकडे का आमच्यात नुसता चंद्र आहे त्यामुळे म्हणलं विचारलं, बाकी काय नाही. तर करायचं आणि पुनर्वसूचा चंद्र आहे. अहो पण मी काय सांगितलं, इकडे तिकडे चोहीकडे आनंदही आनंदकडे. म्हणून तर सगळं तुमच्याकडे गाडी घोडा बंगला सगळं आहे ना. साधं आहे आपलं जीवन. काय आता गाडी बंगला घोडा सगळं आहे, नातवंड आहे, मुलं आहेत, एकदम सगळे बिना टेन्शन. नाही का? आहे सगळे. मग पण चंद्र दूषित होणं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लाभात चंद्र आहे माझा आणि लाभेश पण आहे तो. मग आता बघा ना, तुम्ही लग्नामध्ये तुमचं कन्या लग्न आहे तर तुमच्या कुटुंबामध्ये व्यापारी जन्माला आल्यात ना. वडील सरकारी सर्व नोकरीला होते पण नवरा तुमच्या व्यापारामध्ये ना. मग वडिलांपासून तुमचा जन्म झालाय, तुम्ही वडिलांना जन्म नाही दिलाय. कळलं? वडील सरकारी केंद्र सरकारचे कर्मचारी. बर, पुढे बोला. शास्त्री परीक्षेबद्दल काय विचार आहे तुमचा? पास होणार? तर तुमचे आशीर्वाद असतील तर हो ना. नाही नाही, मी कुलकर्णी मॅडमना तर विचारतो. मॅडम पण बसल्यात नाही का? ओके ओके. अरे त्या बाबा तर फार मोठा असतातच. आहेत एकदम. मला वाटतं तर कुलकर्णीच्या नाकात दम तर आणणार. त्यांच्याकडे आनंदी मी. त्यांना पास करतील. आनंद गडेच आहे सर त्यांच्याकडे, त्याच्यामुळे ते पास होतील सर. त्यांचं सगळं चांगलं पास आहे. होते पास होते, त्यांना पास केलं जाईल नक्की. हो. अच्छा. बर, पुढे सर मी बोला. मगाशी विचारू जसं तुम्ही म्हणालात हा, तसं. विचारा विचारा विचारा. चंद्र व्ययात असेल तर काय त्याचे फलित मिळतं? चंद्र 12व्या स्थानामध्ये चंद्र हा पोषक नाहीये. 6, 8, 12 ह्या ठिकाणी चंद्राला जास्ती. परवा पण मी एक कुंडली डिस्कस केली होती की मकर लग्नाला धनुराशीचा चंद्र 12व्या स्थानामध्ये आहे
तर तो कोणाच्या मागे आहे, रवीच्या मागे आहे का? 12व्या स्थानातलं फळ देताना लग्न स्थानामध्ये एखादा ग्रह असेल आणि चंद्र 12व्या स्थानामध्ये असेल तर जातकाच्या जीवनामध्ये तिथे काही घटना अशा घडू शकतात. तिथे त्याला यदा कदाचित प्रसन्नता कमी येऊ शकते, प्रवास जास्ती होऊ शकतो, घरपासून दूर राहायला लागतं, अशा बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. असं आहे. आई सर पुढे वडिलांपासून हर्षल आहे. बरोबर आहे. हर्षल असेल तर तो शोध कार्य करेल. काही वेळेस असतात लोक त्याच्यामध्ये हर्षलच्या माध्यमातून वागणारे. तर तो कोणत्या राशीतला आहे, लग्नात कुठला ग्रह आहे का, या सगळ्या गोष्टी बघायला लागतात. फक्त एकटा चंद्र नाही. पण चंद्र 6, 8, 12 मध्ये जातकाच्या जीवनामध्ये प्रतिसाद कमी मिळतो. काही ना काहीतरी घटना सतत होत असतात. दुसरा भाग असा आहे की चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, त्यामुळे त्या ठिकाणी तिथे जातकाच्या जीवनामध्ये सतत चंद्राबद्दल तक्रारी येतात. कळलं? सर इथे पंचमामध्ये मंगळ राहू दोन्ही ग्रह आहेत शनीच्या राशीमध्ये. तर भावंडांना तर त्रास आहेच, म्हणजे भावंडांकडून सांगितलं मी तुम्हाला. भावंडांकडून नुकसान झालं ना. नुकसान झालं. भावंडांच्या प्रकृतीबाबतही तक्रारी असतील काही? आता कधी कधी कसं असतं मॅडम, तुम्हाला सांगतो, काही वेळेला माणसाने कोणासाठी झटावं, थोडस निर्दयी बनलं पाहिजे. तुम्ही कोणाला फॉलो करताय, सतत त्याच्याबद्दल विचार करत आहात का? पण कधी कधी काही घटनाक्रम असा असतो की जातकाला असे प्रसंग येतात आणि त्याला तिथे फॉलोअप द्यावा लागतो आणि अननेसेसरी आपला टाइम फुकट जातो, वेळ खर्च होतो. अशी बरीचशी कुटुंब आहेत की ज्यांची अटॅचमेंट भरपूर आहे आणि त्या लोकांना तिथे फॉलोअप द्यावा लागतो. काही काही लोकांचं असं असतं, कोई मरा या कोई जिया कोई फिक्र नाही, हम जी रहे ना बहुत है. अच्छा. हे माणसाच्या प्लॅनेटरी पोझिशन वरती अवलंबून आहे. माणसाच्या लग्नस्थानामध्ये जर पापग्रह असेल तर तो कोणाची फिकीर करत नाही. तो बोलतो जैसे है वैसा है, आगे की फिकीर मत करो. कळलं? हो सर, आलं लक्षात. मंगळ हा युद्धामध्ये जर उतरणारा असेल तर तो म्हणेल मी कशी बंदूक चालवू, कशी तलवार चालवू, कसा तिथे हे करू, प्रतिकार करू. तर तसं मंगळाची सोय नाही. गुरु असेल तर त्याच्याशी युद्ध करायला कोण जात नाही. तो तथास्तु म्हटल्यावरती सगळी संकट पळून जातात. म्हणून प्लॅनेट कोण याच्यावरती विचार केला पाहिजे. हो, पुष्कळचा अवलंबून आहे. शुक्र असेल तर लोक जवळ येतात आणि मग एक दुजे के लिए करतात. कळलं? बुध असेल तर व्यापारासाठी लोक जवळ येतात, बुद्धिमत्ता मिळते, व्यापार मिळतो, व्यवसाय करतात. असं आहे. ग्रह कुठला आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. हो सर, आलं प्लॅनेट लक्षात. इज व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू सर. धन्यवाद. बोला. आता त्यांनी सांगितलं धनयोग कुठला, धीरुभाई अंबानी धनयोग, मुकेश अंबानी धनयोग. असं होत नाही. सगळे लोक धन देऊ शकतात. बोला सर, आता इथे तुम्ही चंद्र आणि मंगळ दोन्हीही निगेटिव्ह सांगितलेले आहेत आणि राहू आणि केतू पण निगेटिव्ह मध्येच आपण पकडतो. प्रश्नच नाही. पण मग या ठिकाण म्हणजे या स्थानाचं त्याला जास्तीत जास्त नुकसानीचं फळ भोगावं लागेल असं म्हणू शकतो आपण. दुःख असू शकत. बघा सांगतो तुम्हाला. आता जर समजा एक आपण उदाहरण घेऊया. लग्नी राहू आणि मंगळाची युती असती, मकर लग्न असतं, बरोबर आहे. तरी सुद्धा जातकाला सगळं जीवन जे आहे ते आव्हानात्मक असतं. एक तर राहूयुक्त मंगळ असल्यामुळे त्याला दूरदृष्टी कमी असते. दूरदृष्टी. पण बुध तसा नाहीये. बुध हा लंबी सोच करने वाला प्लॅनेट है. बुधाची व्यक्ती ही कधीही नातं तोडत नाही, नातं तुटता तुटता थांबतं, असा हा बुधाचा भाग आहे. म्हणजे कन्या लग्नाचा तो रवी युक्त आहे. म्हणून तो ज्याच्याशी कोणासोबत बसलाय तर रवी बरोबर बसलाय, म्हणजे त्याचे उच्च श्रेणीतले मित्र आणि व्यापार असतील. अच्छा. कधी कधी बुध शुक्राची शनीची युती असेल तर त्या ठिकाणी कमी दर्जाचे लोक त्याचे दोस्त असतात. पण इथे रवी आहे.
रवी हा उच्च दर्जाच्या लोकांशी संबंध मिळवून देणारा ग्रह आहे. म्हणून कॅरेक्टर्स गोज टू विच प्लॅनेट, तो तसा मिळवून देईल आपल्याला. तो गुरुयुक्त असेल तर त्याप्रमाणे त्याची विचारधारा असते. तो आध्यात्मिक असतो, फायनान्शियली स्ट्रॉंग असतो, त्याला भक्तिभावना असते, त्याला मुलांवरती प्रेम असतं, मुलांसाठी त्याला वेल एज्युकेटेड करावं लागतं, या सगळ्या गोष्टी असतात. पण तो प्लॅनेट कोणासोबत बसलाय का लग्नी कोण आहे एकटा, कळलं? हो असं आहे. सर. कधी आलं कधी लक्षात. स्वतःचं भाग्य होतं, मुलाचं भाग्य होत नाही, त्या सुद्धा गोष्टी हा, होतात. बरोबर आहे सर. असे बरेच लोक येतात की ज्यांचं स्वतःचं भाग्य चांगलं झालंय पण मुलांचं भाग्य झालं नाही. त्याला काही योग असतात तसे. हो सर. बर, हा. आता आलं महादशेचा लक्षात. पुरुष, येस, थँक्यू. थँक्यू महादशेचा सर. जो भाग आहे तो लावते मॅडम लावा. लावते. लावा. पहिला पूर्ण महादशा नंबर 1 आहे ना, ती टाका. हे बघा सर, लावली. हा, आता इथे ही नंबर 1 टाकण्याचं कारण एवढंच आहे की 4/12/1981 पर्यंत, इथे हे पर्यंतचे योग आहेत, हा. पर्यंत बुधाची दशा होती. त्यानंतर 4/12/1988 पर्यंत केतूची दशा होती. नंतर शुक्राची दशा 2008 पर्यंत झालेली आहे. तर त्या जो कालावधी आहे तो आपण बघितला तर किती वर्षाचा असेल 2008, म्हणजे त्या ठिकाणी शुक्र हा 2008 पर्यंत होता. तर 88 किती वयाचा व्यक्ती असेल, वय वर्ष? 18 सर. बरं, 18. 17. तर 18 वर्षी बुध हा ग्रह, तुम्ही लक्षात घ्या, ज्याच्या लग्नी बुध असेल, ज्याची कन्या रास असेल, कन्या लग्न असेल, मिथुन लग्न असेल, मिथुनेमध्ये ग्रह असतील, तर जातक हा लवकर मॅच्युअर्ड होतो. म्हणजे लवकर त्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून बऱ्याच वेळेला कन्या राशींच्या मुलींची किंवा मुलांची लग्न थांबत नाही, योग्य वेळी लग्न होतात आणि ते डिसाईड करतात की नाही कर लेंगे, कळलं? आता राहिला भाग काय, तर 81 साली वय किती होतं, तर 10. आपण 72चा जन्म केला तर 10 17 नंतर होतं सर. 71 किती? चा जन्म. 17. 71, म्हणजे 71 ते 17 81, वय. 17. 17 नंतर केतू पर्यंत 25. 81 समाप्ती काळ आहे मॅडम. हो, तो म्हणजे 10 10 वर्ष, वर्षाचाच झाला ना सर. 10 वर्षात झालं. मी ते 17 मग म्हणतात तर मला कळत नाही, नाही, 88 तो म्हणत होते 10 मी. 88 ला वर्ष. 17 88 होता. 17. 88 म्हणून मी हा. 17 म्हटलं सर. बरं, 88 17. आता हो. 17 वर्षी शुक्राची दशा लागलेली आहे, शुक्र भाग्यात आहे. मग त्या ठिकाणी शुक्र हा भाग्याची दिशा दर्शवणार का नाही, हे सांगा. हो, दर्शवणार. दर्शवेल ना सर. दर्शवणार सर. हो. भाग्योदयाचा काळ आहे ना सर तो. मग त्या ठिकाणी जर शुक्राचं दशा ही त्याला कशी गेली असेल किंवा त्याचा जो पिक पॉइंट असेल त्याची पत्रिका मॅडम नंबर 2 लावा. नंबर 2 लावा. आता नंबर 2. आता 2008 लक्षात ठेवा. बघा, आता नंबर 2 ला शुक्राच्या दशेमध्ये त्याला पॉझिटिव्ह काळ कुठला असेल, तर शुक्रामध्ये शुक्र 92 समाप्तीचा काळ आहे. शुक्रामध्ये शुक्र 92 समाप्ती, त्या काळामध्ये संधी मिळाली असेल. 88 आणि 4 किती, 92. 92च्या वर्षी तो किती वर्षाचा होता, 21. हो, 21 होता. हा, म्हणजे 21व्या वर्षी जातकाच्या जीवनामध्ये आरंभ होईल आणि तो चांगला आरंभ असेल. म्हणजे हा स्टार्टअप आहे, हा, कळलं? बर, म्हणजे शुक्रामध्ये शुक्र हा त्याचा 4/4/1992. आता नंबर 3 लावा मॅडम. नंबर 3 बघा. आता तो जो शुक्रामध्ये बुधामध्ये बुध आपण जर बघितला तर त्या ठिकाणी आपल्याला 2005 च्या एप्रिल महिन्यापर्यंत जातक हा 100% सक्सेस होईल का,
बुध दशमात, शुक्र भाग्यात. शुक्र भाग्याचा कारक, भाग्याधिपती. बुध हा दशमाचा कारक, दशमाधिपती. त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये इन बिटवीन 2005 या ठिकाणी पूर्णपणे त्याला यश प्राप्त झालेलं आहे. केतूमध्ये अडचणीचा काळ आहे, तो फक्त 2 महिन्याचाच आहे. म्हणजे 29/6 आणि बाकीचं 26/4 म्हणजे साधारणतः 2 महिने काळ हा डिफिकल्ट असेल. आता 2 महिन्याचा काळ हा का कमी प्रतीचा आला? कारण केतूची महादशा ही कमी वेळेची आहे म्हणून. मग नंतर शुक्राचं मध्ये तर परत आर्थिक फटका शुक्रामध्ये कोणत्या काळामध्ये मग बसला सर? ह्या ठिकाणी सांगितलं 2005 बघा ना तुम्ही. तेव्हाच झालं का? आर्थिक त्या 2 फटका महिन्यात व्हायला आर्थिक 10 फटका? मिनिटामध्ये पण होऊ शकतो, 1 तासात पण होऊ शकतो आणि 1 महिन्यामध्ये पण होऊ शकतो. हो हो. आपल्याला फक्त जातकाला सूचना द्यायच्या आहेत की शुक्राच्या दशेमध्ये केतूची जो अंतर्दशा येईल ती तुझ्यासाठी योग्य असणार नाही. आणि तो काळ समाप्ती काळ, आरंभ काळ 2005, परत समाप्ती काळ 2005, म्हणजे एप्रिल महिना आणि जून महिना याच्यातलं अंतर आपल्याला जातकाला सांगायचं आहे. एप्रिल ते जून किती महिने झाले? 1 महिना मध्ये 2 महिने. दॅट्स इट. परत परिस्थिती सुधारेल का? हो, नक्की सुधारेल. शुक्रामध्ये बुध, बुधामध्ये शुक्र 2005च्या डिसेंबर महिन्यामध्ये पर्यंत, म्हणजे ते 6 महिने मिळाले. कारण का? शुक्राची महादशा ही 20 वर्ष असल्यामुळे. कळलं? म्हणजे महादशांचा काळ वाढतो कालावधी त्याला, कारण शुक्राची दशा ही 20 वर्ष असते, शनीची 19 वर्ष असते, राहूची 18 वर्ष असते, बुधाची 17 वर्ष असते, गुरुची 16 वर्ष असते. 16, 17, 18, 19, 20 असा हा सिक्वेन्स आहे. आलं लक्षात? आता 4 नंबर लावा. बघा, आता 4 नंबर मध्ये आपण परत 2006 आणि 7च्या ह्याच्यामध्ये बघितलं तर 1 महिन्याची दशा साधारणतः आपल्याला दिसते. त्यामध्ये शनी, बुध, गुरुमध्ये गुरु, शुक्र, बुध, शुक्राची दशा, सॉरी, शुक्र, बुध, गुरुमध्ये गुरु हा पॉझिटिव्ह पार्ट आहे. आणि तो कधीपर्यंत आहे? तर डिसेंबर 2006 ते जानेवारी 2007 शनी सुद्धा तिथे आहे आणि तो पुष्कर नवमाशामध्ये आहे. म्हणून परत टू बी नोटेड 17/1/2007 पर्यंत शनी अंतर्दशा, शनी हा पुष्कर नवमाशी असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला चांगल्या परिस्थितीला यश मिळेल. त्यानंतर शुक्रामध्ये बुध, बुधमध्ये गुरु, गुरुमध्ये बुध 2007 फेब्रुवारी हा सुद्धा पॉझिटिव्ह पार्ट आहे. बुध दशमात आहे. ज्यावेळेला एखादा ग्रह कुठल्या स्थानी आहे तो तिथे फलादेश देईल. परत अपयश जे आहे ते शुक्रामध्ये बुध, बुधमध्ये गुरु, गुरुमध्ये केतू हे 14/2/2007 म्हणजे 6 तारखेपासून 14 तारीख ही किती दिवसामध्ये असेल? 6 आणि 7 13 म्हणजे 6 आणि 8 14. 1 हप्त्यासाठी तिथे कदाचित जातकाच्या जीवनात काही निगेटिव्ह आंदोलन होण्याची शक्यता आहे. ती कधीपासून? तर 6/2/2007 पासून 14/2/2007 पर्यंत. म्हणजे तो काळ हा फक्त 8 दिवसाचा असेल. हा 8 दिवसाचा काळ तुम्हाला व्यवस्थित पाहता आला पाहिजे. त्यानंतर पुन्हा काळ बदलेल अकॉर्डिंग टू महादशा. त्याच्यामध्ये शुक्रामध्ये बुध, बुधामध्ये गुरु, गुरुमध्ये परत शुक्र. हा काळ जो आहे हा 6/3/2007 पर्यंत त्याला मिळेल. म्हणजे तो किती कालावधी असेल? तर तुम्ही बघितलं तर 24 दिवसाचा असेल का तो? बघा किती आहे? 14 आणि 6 मध्ये किती अंतर आलं? 14 ला 14 30 दिवस झाले. 30 मधून 8 मायनस करा, 22. 28. हो सर. 16 आणि 6 22 20 20 झाले 20. मग 20 दिवसासाठी 14 त्याला आणि 20 दिवसासाठी संधी मिळेल. किती दिवस मिळेल? 20 दिवस सर. मग असा विचार करायचा, महादशा, अंतर्दशा, प्रतिअंतर्दशा आणि सूक्ष्मदशा जे काय असेल ते त्याच्यावरती लिहिलेलं आहे वरती. महादशेचा हा गोंधळ तुम्हाला कळला का?
बरोबर? होय सर. हो सर, छान समजलं सर. हो सर, समजलं सर. छान समजलं सर. कारण आता सध्या आम्हाला त्या शुक्राचीच महादशा लागली आहे. अच्छा, होय वा. मॅडम शुक्राची महादशा लागले तर पैसे गेले का पैसे आले? सर हो. हा हो सर. ते बघ ते आईचे टीचर ओरडते येतात, ती बोलते काय गडबड. बर, आता महादशेचा हा तक्ता तुम्हाला कळला का? सर. बर, आता अशीच महादशा तुम्हाला 2024, 25, 22, 23, 21 जशी असेल तशी, पण हा जो फाउंडेशन पार्ट आहे हा तुम्हाला आता मी सुचवला. याच्या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न आहेत का? विचारा. मॅडम 4च नंबर आहेत ना ते का 5 आहेत? 5वा आहे ना प्राणदशा, लावू का? हा लावा लावा. तिथं आवर्स मध्ये असेल. बघा आता आवर्स मध्ये आपण जर गेलो तर सेम 17 तारीखला आपण 2007 ला आहात. 17/3/2007, 18/3/2007 म्हणजे 24 तासाची आहे. कुठली आहे? तर गुरुची आहे. बघा 24 तासासाठी तुम्हाला 17/3/2007 पासून 18/3/2007 पर्यंत गुरुची आहे. म्हणजे गुरु हा 16 वर्षाचा तिथे दाखवला आहे. तसंच मागच्या महादशेमध्ये 2 दिवस अतिरिक्त झालेले आहेत, म्हणजे 32 दिवस झाल्यात. 15/3/2007 ला मंगळ संपला आणि राहू हा 17/3/2007 ला आला. एकूण 2 दिवस वाढलेले आहेत आणि इथे 1 दिवस वाढलेला आहे 17 आणि 18 मधला. म्हणजे 1 दिवसासाठी ती महादशा आलेली आहे. तिथे 15/3 आणि 2 दिवस, 2 दिवसानंतर परत 1 दिवस. कळलं? हे प्राणदशा जी आहे ती 24 तासासाठी आलेली आहे. आता इथे तासामध्ये नाही येत, पण त्याला मग अर्ध करावं लागतं. कधी कधी दोन्ही एका दिवशी दशा असू शकतात. इथे 15, 17, 18, 20, 22, 23, 25 अशा तारखा आलेल्या आहेत. त्या मार्च महिन्याच्या आहेत. जर एखाद्याने आपल्याला मार्च महिन्यामध्ये परिस्थिती कशी आहे किंवा एप्रिलमध्ये कशी आहे तर त्याचा तक्ता सुद्धा तुम्हाला तिथे तयार असतो. त्यासाठी तुम्हाला शास्त्रीय परीक्षा शिकण्याची आवश्यकता नाही. शास्त्रीय परीक्षेमध्ये हे दर्शवलं जात नाही. काळापत्रिका मॅडम, कळलं? शास्त्रीय परीक्षेमध्ये हा बोला. नुसत्या महादशेवरून सर आपण एखाद्याचं वर्षफल देऊ शकतो का सर? हा, का नाही देऊ शकत, पण त्या ठिकाणी ब्रेकअप जो आहे ना 8 दिवसाचा, आता आपण 2 दिवसाचा ब्रेकअप काढला. हो, मग तो 2 दिवसाचा ब्रेकअप पहिला आम्ही काय करायचो सांगतो तुम्हाला मॅडम. कन्सल्टन्सी जेव्हा मी करायचो त्याला रेड अँड ब्ल्यू असे 2 मार्किंग ठेवायचो. ब्ल्यू पॉझिटिव्ह, रेड निगेटिव्ह. मग ती मार्किंग करून त्याला द्यायचं. आणि त्याला प्राणदशेची सोय नव्हती, फक्त अंतर्दशा एवढीच सोय होती. तर जुन्या सॉफ्टवेअर मध्ये ते नव्हतं. नवीन सॉफ्टवेअर प्राणदशेमध्ये आलेलं आहे, आता आवर्स मध्ये आलेले आहेत. अच्छा, मग तुम्ही तसा तक्ता वार्षिक बनवू शकता, बनवून देऊ शकता. त्याच्यामध्ये सोय उपलब्ध आहे. कशी सांगतो तुम्हाला मी. महादशेचं एक ह्याच ऍस्ट्रोसेज मध्ये तुम्ही एक प्रिंटिंग फक्त महादशेबद्दल काढू शकता. सोय आहे. आणि त्याच्यावरती तुम्ही मार्किंग करून जातकाला सांगू शकता ह्या तासापासून ह्या तासापर्यंत, ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत तुम्हाला चांगले दिवस आहे, अच्छे दिन आने वाले हैं, बुरे दिन जाने वाले. बरं, म्हणजे अशी आपण प्रिंटिंग पण प्रोव्हाइड करू शकतो त्यांना. आहे, सोय आहे. ओके. आता डिजिटल झालं सगळं मॅडम. बरोबर आहे. हो, बरोबर. म्हणजे त्यांना आणखीन क्लिअरन्स यायला, म्हणजे त्या काळामध्ये त्यांना काळजी घ्यायला बरी, सगळ्या दृष्टीने, आर्थिक बाबतीत असो, आणखीन कुठल्या बाबतीत असो, व्यवहार करताना म्हणा काही. ज्योतिषाचं महत्व दिवसेंदिवस वाढणार आहे आणि तुमच्यासारखे विद्वान ज्योतिषी निर्माण झाल्यानंतर इतर लोकांचा डिमांड कमी होणार आहे. सर, विद्वान म्हणजे कोणत्या अर्थाने म्हणालात सर तुम्ही? कोणत्या अर्थाने? मला पण हेच विचारायचं. आता कसं आहे, कुलकर्णी हुशार आहेत. त्यांनी जर एवढं स्पष्टीकरण दिल्यानंतर निश्चितच त्यांचा जातक जो आहे तो मी नक्की चांगल्या ज्योतिषाकडे आलेलो आहे.
हो हो हा अभिप्राय बरोबर. आहे. हा म्हणजे एवढ्या डिटेल्स मध्ये कोणी जात नाही मॅडम. पर्टिक्युलर नाही नाही सर, पत्रिका नाही जाणार. पत्रिका समजवण्याची जी कला असते ना, ती कला तुम्हाला एकदा अवगत झाली की तुम्हाला रिटेक करावा लागत नाही. अदाकारी अगदी खरं आहे ताबडतोब सर. तयार होत. मग लगेच तुम्ही अगदी नाना खरं आहे पाटेकर सर. होता. हो. असं आहे. म्हणजे एवढं तुमची तयारी पाहिजे. त्यासाठीच बरोबर आपले सर. प्रयत्न चालू आहेत. नाही सर, तुम्ही खूपच प्रयत्न घेताय आमच्या सगळ्यांसाठी. म्हणजे तुमचे तुमचे श्रेय ते नाही, असं आमचे काही म्हणजे नाही सगळ्यांच्या निश्चित. बाबतीत खूपच सर. अगदी म्हणजे त्याच्या बाबत काही बोलणंच शक्य नाहीये सर. तुम्ही एवढे कष्ट घेताय आपले विद्यार्थी तयार करण्यासाठी, तर नक्कीच होणार ना तयार सर. विद्यार्थी सर एक तयार झालाच विचारू मी पाहिजे. हा बोला ना. सर एक विचारू आपण हा हा महादशांवरून जेव्हा प्रेडिक्शन देऊ त्यावेळेला मग मार्केश लक्षात घ्यायचं ना, आणि सगळं सहा आठ लक्षात बाराचे घ्यायचं. नाही नाही, एक मिनिट. 6, 8, 12चे पण हे घ्यायचे ना. सगळं लक्षात घ्यायचं. जातकाचं काम काय आहे, महादशा हा काय सुचवतं की एक प्लॅनेट आहे हा त्याच्यामधला ब्रेकअप काय आहे. आता हा उदाहरणार्थ आपण असं बघूया आपण की हा शुक्राच्या महादशेबद्दल आपण चर्चा केली. हो शुक्र हा भाग्येश आहे, भाग्यात आहे, गुरुच्या दृष्टीत आहे, हो शनीच्या शुभयोगामध्ये आहे. कारण शनी हा हो. पुष्कर नवमाशामध्ये असल्यामुळे तर हा तुम्हाला शुक्राच्या दशेमध्ये काय काय प्रतिसाद मिळेल ह्याचा विचार करू शकतो. पण तेच अच्छा. जर तुम्ही त्या ठिकाणी राहूचा पूर्ण अंतर असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये जे स्लॉट्स आहेत ते भिन्न ग्रहांचे येऊ शकतात. हा 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 असं आहे. राहूची पूर्ण महादशा 18 वर्ष जरी हा असली तरी सुद्धा हम्म. त्यामध्ये भिन्न अंतर्दशा येऊ शकतात. त्याचा हो फायदा हो. घ्यावा. असं आहे. ओके सर. आणि ते हा हा इत्यादी ग्रह ज्यांच्या बद्दल आपण सूचित करणार आहोत ते ग्रह जर हा चांगल्या ठिकाणी उपलब्ध असतील तर त्या हा. ठिकाणी तुम्हाला चांगला फलादेश मिळेल. जर ते चांगल्या लोकेशन मध्ये नसेल तर नाही मिळणार हा. तुम्हाला. आणि मग सूक्ष्मांशाचा पण विचार करायचा ना या वेळेला, की नाही सूक्ष्मांश करायचा? म्हणजे नाही, एक मिनिट. नाही तुम्हाला म्हणजे काय आपण नाही नाही, एक मिनिट. सूक्ष्म हा. दशा का सूक्ष्मांश? सूक्ष्मांशाची सूक्ष्म दशा बघायची का? नाही नाही, सूक्ष्मांश बघा. पहिली गोष्ट म्हणजे मॅडम, हा सूक्ष्मांश काय आहेत, कुठल्या नाही स्लॉट मध्ये, म्हणजे नवमाशाचा सूक्ष्मांश हा हा नाही का? बरोबर. जसं आता सर अश्विनीचे 4 चरण आपण सूक्ष्मांश पकडतो. मग आता हो. त्या सूक्ष्म दशेमध्ये जर हे केतू आला, शुक्र आला, तर मग कसं करायचं? म्हणजे ऍज पर सूक्ष्मांशाचेच हे स्लॉट्स ऐका, कसे पकडायचे? आपण जेव्हा सर्वतोपरी चक्रामध्ये सूक्ष्मांशाचा विचार करतो त्यावेळेला ग्रहाला मिळालेला सूक्ष्मांश याला ग्राह्य धरतो. मग तो अश्विनी नक्षत्रातलं दुसरं चरण असेल तरी. पण अश्विनी हा नक्षत्रातलं पहिलं चरण हे तस्कर अंश आहे. तर हो. एखाद्या व्यक्तीला तस्कर अंश आवडतोय का? कुणालाच नाही आवडणार सर असं तस्करी. कोण सांगतं? असं नाही. प्रत्येकाची सर आयडिया तस्कर वेगवेगळी अंश आहे. म्हणजे ज्ञानाची तस्करी वगैरे असं पण होऊ शकेल ना. गुरु समजा हा हो, काही तस्कर अंशामध्ये चोरी असला असेल, चकाटी, चोरी चकाटी कसली होऊ शकते. ज्ञानाबद्दल पण हो एखादे काहीतरी नॉलेजची हो चोरी हो, असं सुद्धा होऊ होऊ शकतं शकते, ना सर. होऊ शकते. डिलिव्हरी होऊ शकते. इकडच्या नोट्स तिकडे पाठवू शकता, तिकडच्या इकडे आणू शकता. सगळं होऊ शकतं. होऊ शकतं. होऊ शकतं. पॉसिबल आहे. हा म्हणजे तेच. मॅडम सर तस्करांश म्हणजे दुसऱ्यांचं चोरी करणं ना, दुसऱ्यांचं लिखाण. नाही, किंवा दुसऱ्याची चोरी करणे किंवा आपली चोरीला जाणे, दोन पार्ट आहेत. बरोबर. आपली चोरी होणे किंवा आपण चोरी करून आणणे, दोन पार्ट आहेत. हो सर, नोट्स घेतात लोक आणि देत नाहीत परत. अहो, ते कसले नोट दिले तर काय त्याला. आता मी तुम्हाला सांगतो मॅडम, या सगळ्या गोष्टीची काळजी करण्याची ह्या आवश्यकता सगळ्याच्या नाही. पलीकडे नाही गेलेला आहात सर. सर तुम्ही. नाही सर हा तुम्हाला हा तेवढं तुम्हाला हे आलेलं आहे सर आता. इथे काय काय होणार नाही. खरंच आहे सर. काही उपयोग नाही. नथिंग डुईंग. तर विचारू का? विचारा यांचा ना. यांचा बिझनेस काय आहे हो? यांचं मार्केटिंगचं आहे, एजन्सी आहे. फार मोठ्या प्रमाणामधले वेगवेगळ्या होलसेल एजन्सी. कंपन्यांच्या एजन्सीज आहेत का? हो हो हो. हे सगळ्या होजेरीमध्ये सुद्धा आहेत. हे लोक फूड मध्ये सुद्धा आहेत. हे लोक फरसाणच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत, मशिनरी मध्ये आहेत. ओके, डायव्हर्स एकदम फील्ड आहेत.
आता तुम्हाला मी सांगतो साहेब की जर समजा फरसाणच्या बाबतीत विषय काढला हा तर मला सांगतो आजचा सगळ्यात टॉप बिझनेस जो आहे तो फरसाण आहे. रोज खातो, होच रोज सर. कमी होतो. हम्म. भरपूर रोज भरपूर दुकान आहेत फरसाणची आणि सगळीकडनं सगळं रॉ मटेरियल क्रेडिटवर, पण बाकी रिअलायझेशन कॅश मध्ये. हा सगळं कॅश, सगळं म्हणजे तुम्हाला. आणि एवढी विक्री आहे. माझा जिथे क्लास होता ना त्याचा रोजचा धंदा 80,000 रुपये होता. बरोबर. म्हणून कुर्ती त्या फरसाण दादरला. चितळ्यांनी तेंडुलकरला त्या ब्रँड अँबॅसेडर केलाय ना. हो. म्हणजे एवढं अहो, परवडतं त्यांना. साधं बघा, तो बादशाह मसाल्याचा ब्रँड आणला. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान दोघं धावतायत. बरोबर आहे. हा असं आहे. फूड मध्ये कसं एकदम. वाटतं सर, पण त्यांना पैसे मिळाले त्यांनी केले ती जाहिरात, हो की नाही? नाही केले, पण म्हणजे सुद्धा बघा एव्हरेस्ट मसाल्याचं एवढं हे चाललेलं आहे. हळदीचा एक ऍडव्हर्टाईज आता लॉन्च झाली, 3 दिवस झाले. काय जबरदस्त ऍडव्हर्टाईज आहे ती. मॅडम अट्रॅक्ट करणं एखाद्या जाहिरातीला. आता आम्ही कशी टाकतो, फसू नका, फसू नका, फसू नका, महागड्या क्लासला फसू नका. ही पण एक जाहिरात आहे ना. पण ती सर डोक्यामध्ये तुमचं जाऊन. मिशनरी हा आहे. तुमचं हा. काम मिशनरी आहे. तुम्हाला नाही याच्यातनं काही नाही असं फायदा मिळत. नाही, पण तरी सुद्धा आम्ही लोकांना जागृत करतो, इत्यादी लोकांना जाऊ नका. बरोबर. लोक लगेच जागृत झाले, बाबा देवारांनी जाहिरात पाठवले, जाऊ नका. आता जसं की कवटेकर मॅडमना सांगितलं, व्याजाने पैसे द्या पण पहिला ट्रायल क्लास द्या. एक नाही, रकमी यांचा पैसे असा भरू नका. कवठेकर मॅडमचा अनुभव खरंच ऐकायला पाहिजे. त्या काय कशाबद्दल? सांगतील. तुम्ही शास्त्री द्या तर खरी. हो हो, मी नक्की देणार आहे. तेवढ्यासाठी हो अनुभव ना. घेण्यासाठी तरी तेच देणारच आहे मी. म्हटलं, तुम्ही खरंच शास्त्री देणार आहे. परीक्षा द्या आणि मग अनुभव सांगा तुमचा. हो शास्त्रीचा हो. खरा अनुभव कुलकर्णी मॅडमकडे जास्ती आहे. त्या असं. सायली कुलकर्णी, नाही नाही, ह्या आपल्या तृप्ती कुलकर्णी तृप्ती आणि त्यांचे मिस्टर. तृप्ती कुलकर्णी. अच्छा अच्छा. ते हा. एक दुजे केली होते. काय सर, आम्ही दोघं नवरा बायको एकदमच परीक्षा दिली. आणि सगळे डबल सगळं अनुभव आहे, कष्ट फुकट डबल गेले. अनुभव आहे चांगला. हा. सरोज मॅडमही आमच्या बरोबरच आहेत. हो का? काय ना, सगळे भांडवल आहे. खरंय सर, अगदी खरंय. 100% बरोबर आहे तुमचं म्हणणं. नाही ते सुधारणार नाहीत ते. नाही ना म्हणून सर. तर बिलकुल सुधारणार नाही. त्यांना त्याच्यामध्ये जर रविवारी भेटा, कुंडलीची भाषा विकत घ्या, ज्योतिष सोबती विकत घ्या, दॅट्स ऑल, फिनिश द मॅटर. म्हणजे पास सर, व्हा का नका हो. फलादेश मध्ये, आता माझा अनुभव सांगते स्वतःचा. फलादेश मध्ये मला अर्ध्या मार्काने नापास केलं. बघा, म्हटलं अर्ध्या मार्काने, एक तर पास तरी करा, नाही ना नापास तरी ठेवा, पूर्ण राऊंड फिगर मध्ये ठेवा ना. बापरे. अर्ध्या मार्काने असं हे करतात का? ग्रेस मार्क द्यायला पाहिजे होते ना. ग्रेस मार्क नाही, देऊन, हो काही ना, नाही. वेड्यासारखं. ग्रेस मार्क वगैरे नव्हते दिले. अर्ध्या मार्काने नापास ठेवलं होतं फलादेश मध्ये मला. तर काय बोलणार आहे. आमचे जे सर होते, आता मुजुमदार परीक्षा सर, देऊन बरेच आपण उगीच भांडले. पश्चाताप पावायचा. नाही, मग आमचे जे सर होते ना शिकवणारे, मुजुमदार सर, गेले बिचारे ते, पण ते खूप भांडले. मग ते म्हणे, एक तर हिला पास करा, नाही तिला नापास ठेवा. हे असं अर्धवट मार्क नका देऊ म्हणे तुम्ही. मग त्यांनी पास केलं होतं. मग दिलं का, पास केलं? हो, केलं हो, पास. अच्छा. पण काही अर्थ नाही ना मॅडम. म्हणजे विश्वास उडतो त्या नाही ना, परीक्षेवरचा. बरोबर आहे. समजलं का? ज्या श्रद्धेने आपण अभ्यास करतो ना, तो सगळा विश्वास तडात जातो त्या विश्वासाला. म्हणजे किती म्हणून मला कष्ट ते शास्त्री, घ्यायचे आणि शेवटी असं झालं की मग सगळंच हा, हे वाटतं. त्याच्यामुळे ती शास्त्री परीक्षा नको वाटते बाबा. झालं, पुष्कळ झालं. एक वेळ फसलो माणूस. नाही आता नमस्कार सर, काय एक प्रश्न नमस्ते विचारू. सर सर, विचारा विचारा. आता आपण काल परवा एक विषय बघितला की एक तर प्रदोषचा जन्म किंवा मग अष्टमात चंद्र आणि सप्तमात रवी असतात. आता तृतीय, अशी कुंडली अक्षय असेल, तृतीया. हा, हा, तृतीय. अक्षय तृतीया चांगली, फक्त तृतीया बरोबर नाही असं तुम्ही म्हणाल, तो घातक असतो चंद्र. हो पण हो. मग अशा वेळी जर का जातकाला एखाद्या ग्रहाला पुष्कर नवंश म्हणजे गुरु सारख्या ग्रहाला पुष्कर नवंश मिळाला, तर मग त्या पत्रिकेचा दर्जा ठरवताना मग त्या चंद्राला विचार, तृतीयेचा चंद्र, त्याचा कसा फलादेश मिळेल? ठीक आहे. आता मला एक सांगा मॅडम, कुठला रवी पकडू सांगा.
धनुचा रवी पकडा आणि मकरेचा चंद्र अष्टमात. मकरेचा चंद्राला तृतीया पुष्कर नवमाशात येईल का? नाही, रविचंद्राला नाही. मग गुरु सारख्या ग्रहाला पुष्कर नवमांश नाही, लाभला. जो गुरुचा फलादेश वेगळा, पण तरी सुद्धा अष्टमातला चंद्र हा जर समजा पुष्कर नवमाशात येईल का? नाही येणार. मग तिथे नाही त्याला येणार. फळ मिळणार नाही. नाही नाही, म्हणजे मला हा प्रश्न विचारायचा होता सर. जसं आपण त्या दोन हे केलं ना, तिथीनुसार ते बरोबर नाही होत. बरं, मग आता ऐका. त्यावेळी त्या पत्रिकेचा दर्जा आपण जर ठरवायचा झाला तर आता तिथीने तर तो चंद्र खराब झाला समजा, किंवा अष्टमात आहे म्हणूनही खराब झाला. पण त्याच कुंडलीला जर का गुरु पुष्कर नवमांशात गेला तर मग फलितात जरा तरी काहीतरी अष्टमाचं फलित तुम्हाला त्या ठिकाणी गुरु जर संयोगी असेल तो चंद्राच्या योगात आहे का? आता चंद्राचा योग जर आपण विचार केला तर तुम्ही मकरेचा रवी सांगितला, कुठला रवी सांगितला तुम्ही? मकरेचा चंद्र धनुचा आणि रवी आणि मकराचा धनुचा चंद्र. रवी. धनुचा रवी सांगितला तर गुरु हा सिंहेचा पाहिजे किंवा मेषेचा पाहिजे किंवा मिथुनेचा पाहिजे. तर रवीला योग आहे ना, रवीला योग आहे. कर्केचा असेल तर चंद्राला येईल. त्यानंतर तिथे त्या ठिकाणी अष्टमात जर येणारी रास जी समजा कर्क असेल तर त्या ठिकाणी 12व्या स्थानामध्ये मीन रास असेल तर चंद्राला बळ मिळेल. ओके. कुठल्या स्थानातला चंद्र आहे, कुठल्या राशीतला आहे. आणि गुरु असा ग्रह आहे मॅडम की तिथे जर तुम्ही पाहिलं तर एक 12 वर्षाचं राऊंड आहे. हो. हा, त्याला आता ऑप्शन. सर हो बोला हो बोला हो. बोला बोला. आता समजा जर आता आपण म्हटलं की मकरेचा चंद्र आहे आणि शनी असेल पुष्कर नवमांशात, म्हणजे फॉर एक्झाम्पल, मग तरी काही होऊ शकतं? नाही नाही नाही. चंद्र परत मी सांगतो, आपलं जे विचार झालेला आहे ना, मी तुम्हाला आता मी नाव घेत नाही पण समोरचं उदाहरण आहे. लग्नी रवी आहे, शुक्र आहे, कर्क लग्न आहे आणि धनस्थानामध्ये चंद्र आहे आणि तो तृतीयात आहे. तो सुद्धा हानिकारक आहे. म्हणजे तृतीयेचा चंद्र हानिकारकच, येस, फक्त अक्षय तृतीया सोडून. हो. ती वर्षातून एकदा येते ना, एप्रिल महिन्यामध्ये, एप्रिल किंवा मे मध्ये. मे ऑलमोस्ट मे मध्येच जाते ती. मग आता ती मीन राशीतला रवी असेल तेव्हा ती अक्षय तृतीया जी आहे ती मेष राशीमध्ये असू शकते. हो सर, हो. धन्यवाद सर. हो 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 सर, धन्यवाद. तर हरे मी एक कृष्ण. विचार हरे कृष्ण. हा बोला. आणि मकरेमध्ये श्रावण नक्षत्र धरलं तर तो आहे ना पुष्कर नवमांशात, आणि उत्तराषाढाचं 4थं चरण पण आहे. हो, लक्ष आहे, पण त्या ठिकाणी तिथपर्यंत जायला ती तिथी आली आहे का? एक सिंपल गोष्ट सांगतो. रवी पासून कितव्या नक्षत्रामध्ये, रवी मध्ये अमावस्या झाली, बरोबर आहे? ती कुठल्या नक्षत्रात झाली? अच्छा, ते सगळं एक पाहून. तिथीला एक नक्षत्र, दुसऱ्या तिथीला दुसरं नक्षत्र, तिसऱ्या तिथीला तिसरं नक्षत्र. रवी कोणत्या नक्षत्रात आहे त्याच्यापासून 4थं नक्षत्र कुठलं? जन्म, संपत, विपत. कळलं? मूळ रवीचा नक्षत्र तारा श्रवण नक्षत्रापर्यंत जाईल ना? परत ते सांगतो, अमावस्या ज्या नक्षत्रात होईल आणि त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते किती दिवसाचं आहे, चंद्र किती अंतर, 110 अंश किती अंतर अच्छा, ते कॅल्क्युलेट करून. चंद्रापासून. हा, म्हणून जेव्हा तृतीया होते ते रवीपासून चंद्राचं अंतर किती हे अंशात्मक पाहिजे. त्याला तिथीची बेरीज येते. आणि सिंपल सांगतो, कुठलंही पंचांग उघडा, त्याच्यामध्ये रवीपासून तिसरा चंद्र पहा, तो किती अंशावरती, त्याचं कॅल्क्युलेट करा, ती तृतीया तिथी दिसेल तुम्हाला. सोपा एकदम, कठीण नाही आहे. सर, अमावस्येचा जन्म असेल तर ते चंद्र हानिकारक नाहीये ना? बिलकुल नाही. नाही ना, अमावस्येचं रवी चंद्र एकत्रच असतात म्हणजे अमावस्या नाही. सर, आणि एक विचारायचं होतं मला. आपण आता ह्या आताच्या पत्रिकेमध्ये केतूच्या अंतर्दशेमध्ये चांगले दिवस, म्हणजे त्याला आपण की हे बाबा ह्या काळात तू काळजी घे म्हणून तसंच सांगितलं.
पण म्हणजे राहू आणि केतूचे नेहमी, केतू हा चंद्राबरोबर आहे म्हणून सांगितलं का नेहमीच राहू आणि केतूच्या महादशेमध्ये नाही नाही, अंतर्दशेमध्ये मतदान महादशा होतं? ही बघा आता असं आहे मॅडम, की ज्या वेळेला चंद्राची जिथे बुधाची दशा सुरू झाली, हो बरोबर आहे, हो केतूची दशा जेव्हा येईल हा ती कधी येईल तर सिंह राशीमध्ये मघा नक्षत्र आहे तेव्हा केतूची दशा येणारच. मग हो येणार. आश्लेषा आणि नंतर मघा, हो बुध, नाही का? हो बुधानंतर. हो. मग नाही त्या मला दशेमध्ये विचारायचंय की राहू केतूची अंतर्दशा नेहमीच वाईट जाईल का, असं का असं नाही, त्यांच्या त्याच्यामध्ये महादशेत? स्लॉट्स आहेत ना मॅडम, नंबर ऑफ त्याच्यामध्ये कट्स आहेत ना. दरवेळेला पूर्ण 18 वर्ष वाईट जातील असं नाही, किंवा 7 वर्ष पूर्ण वाईट जातील असं नाहीच सांगत ना मी. त्याला ब्रेकअप ते आहे समजा आता ते केतूमध्ये. कुंभेचा राहू असेल किंवा नाही, म्हणजे सांगतो मिथुनेचा राहू महादशेत. असेल तर ते चांगले असतात ना. नाही नाही, ऐका ऐका 2 मिनिटं. हा सर. केतूमध्ये केतूची दशा ही व्हॅलिडच नाहीये. पहिला अच्छा. केतूमध्ये केतू, मग केतूमध्ये केतू, मग केतूमध्ये केतू, हानिकारकच आहे. बर. कळलं का? मग केतू नंतर काय आहे, केतूमध्ये शुक्र येईल, शुक्र, शुक्रामध्ये काय येईल, रवी येईल, रवी, रवीमध्ये काय येईल, चंद्र येईल, असं असं. चंद्र, बरोबर. मग केतूमध्ये नंतर काय येईल, रवी येईल, रवी नंतर काय येईल तर केतू नंतर चंद्र येईल, चंद्र मग येईल, राहू येईल, केतूमध्ये राहू पण येतो, मग तो चंद्रानंतर हानिकारक मंगळ, आहे. मग राहू. हा राहू, मग ब्रेक जी काही सिस्टम आहे ती अशीच आहे ना. हा हो. असं आहे. नाही मला विचारायचं होतं असं की राहू आणि केतूच्या महादशेत नेहमीच त्रासदायक ठरते का? तर तेच आहे, मी काय सांगितलं तुम्हाला, पूर्ण सिक्वेन्स जी आहे ती राहूच्या नाही ताब्यातच जाणार. हो असेल. बरोबर आहे तेवढाच. हो हा, पण काहीतरी त्याला काळापुरतच ते हे होईल. सपोर्टिंग दुसऱ्या दशा पण येतील ना. असतील, हो असतात. त्या दशा पण येतील बरोबर. ना मॅडम. गुरुची असू अंतरदशा, शकते, शुक्राची असू हा शकते, बुधाची. हा, हा अंतरदशा प्रति म्हणजे अंतरदशा. अंतर्दशा. तर म्हणजे बर. अंतर्दशा स्वामी जर चांगला असेल कुंडलीत तर ती हो, चांगली जाईल, केतूची जरी चांगली दशा असली तरी. येस. बरोबर ना? आता बघा मॅडम, असं आहे, सांगतो तुम्हाला, इथे शुक्र आहे आणि केतूची दशा आली आहे. मग केतूमध्ये शुक्र बर. आला तर एक वेळेला तो परमिटेड होईल. केतूमध्ये शुक्राची. बर. पण शुक्रामध्ये केतू चांगली नाही. मग असं त्या ना? ठिकाणी केतूमध्ये शुक्र आला तर आता ह्या हानिकारक होईल. जातकाचं तसंच आहे ना, शुक्रामध्ये केतूची होती ना अंतर्दशा. मग ती वाईटच आहे ना, वाईट होती. हो वाईट फलादेश दिला ना. हो असं आहे. म्हणून महादशेचं ब्रेकअप तुम्ही विंशोत्तरीचा वापर करणार असाल तर त्याप्रमाणे ते कॅल्क्युलेशन मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला रेड पेन, ब्ल्यू पेन दोन्ही वापरून तुम्ही पूर्णपणे एवढा तो महादशेचं काळ. प्रिंटिंग हो काढू शकता. ओके सर. फक्त महादशेचं प्रिंटिंग काढू शकता, काही सोपं आहे, ते हो कठीण नाही सर. हो आहे. हो सर. चार्ट उपलब्ध आहे तुम्हाला, हो सर. गणिती विभाग आता पूर्णपणे गेलेला आहे आणि गणित शिकण्यामध्ये शास्त्रीच्या लोकांची कमाई चालू आहे. ओके सर. परत आपण शास्त्रीकडे येतो. आलो. शिकणाऱ्याचा जीव जातो सर, हातात काही येत नाही. खरंच आहे, अनुभवावरून सांगते की शिकणाऱ्याचा जीव जातो, हातात काही येत नाही. मान दुखते लिहून लिहून. अगदी 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 100% बरोबर. एक विचारू? हा बोला मॅडम. आता हे जे आपण राहू केतूच्या महादशेवरनं बोलत होतो, तर समजा आता राहू मध्ये एखाद्याची गुरुची अंतर्दशा आली आणि तो गुरु जर त्याचा पुष्कर नवमांशातला असला तर त्याची फळं कशी मिळतील? चांगली मिळतील. शेवटी द स्लॉट बिलॉंग्स टू होम, विच प्लॅनेट. शेवटी दशा जरी आल्या ना मॅडम तरी सुद्धा त्या ग्रहाच्या दशा असतात, नक्षत्राच्या दशा नसतात. बरोबर आहे. पहिली दशा ही ठरली जाते, ही नक्षत्रावरून ठरली जाते. पण बाकीच्या इत्यादी ज्या दशा येतात त्याला आधार काय, तो कुठल्या स्थानाचा स्वामी आहे, कुठल्या स्थानामध्ये आहे, आणि ती कुठली दशा त्याला नंतर येणारी अंतर्दशा आहे. पण मुख्य दशा ही राहूची 18 वर्ष आली तर 18 वर्ष माणसाचं दुःखी जाणार आहेत का? तसं नाही. त्याला ऑप्शन राहूमध्ये गुरु नंतर त्या ठिकाणी शनी नंतर बुध नंतर त्या ठिकाणी केतू नंतर शुक्र नंतर रवी नंतर चंद्र नंतर मंगळ, फिनिश.
नाही, आणि मग ह्याच्यात सुद्धा आपण सर्वतोभद्र चक्राप्रमाणे पण विचार करायचा का? म्हणजे कोण मित्र, काही कुठलंही अधिमित्र, हो प्रत्यय. हो नाही, आता प्रत्यरी हा जो भाग आहे तो हा वेगळा आहे, तर त्याचं जे हेच वेगळं आहे. तुम्हाला सर्वतोभद्र चक्राचा वापर करू शकता. मग हा त्याला तुम्ही नाडीचा करणार आहात का, नाडी कुंडली, धारकांश कुंडली करणार आहात का? अच्छा. म्हणजे सर जन्म नक्षत्र समजा राहूचं किंवा केतूचं असेल तर ते जन्मताऱ्यातच येईल, हो की नाही? हा, मग जन्मताऱ्याचं बाकीचे म्हणजे ग्रह आता पण त्याच्यातच येतील. जन्मताऱ्यामध्ये आलं. नाही नाही, एक मिनिट बघा. समजा आता आपण ताराचक्र मांडलं हा हा आणि मघा नक्षत्राचं ताराचक्र निर्माण केलं. चंद्र हा मघा हो नक्षत्रात आहे. मग आहे हो मघानंतर पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा अशी सिक्वेन्स येणार. मग हो तेव्हा जन्म, संपत, विपद मध्ये 3, 5, 7 हे हानिकारक आहेत. हा हो. बरोबर. पण म्हणजे राहूचं केतूचं नक्षत्र त्यावेळेला त्याच्यामध्ये जे ग्रह असतील ते चांगलेच फल देतील ना. ऐका, आता जसं सांगतो बघा परत. आता जसा जन्म हा केतूच्या याच्यात झालेला आहे, मघा, अश्विनी आणि हो मूळ, त्याला तुम्ही काही चेंज करू शकत नाही. नाही हो आरंभ जर बॉम्बे सेंट्रल स्टेशन असेल तर त्याला शनी रोड म्हणता येणार नाही. नाही हो कळलं? हो सर आरंभ हा केतूच्या नक्षत्राने आहे, तर त्याच्यानंतरचं नक्षत्र जे आहे ते शुक्राचं असेल. मग ते अश्विनी भरणी असू शकेल, मगानंतर पूर्वा असू शकेल आणि पूर्वाषाढा असू शकेल. हो सर ते संपत मध्ये येईल. म्हणून जन्म, हम्म संपत, विपद, क्षेम, प्रत्यरी, साधक, वध, मित्र, अधिमित्र ही सिक्वेन्स जी आहे ती ताराचक्राची आहे. ती अकॉर्डिंग टू नक्षत्रच ती सिक्वेन्स आहे. 9 त्रिक 27, तारे 9 आहेत, नक्षत्र 27 आहेत, त्याला हो 3चं सिक्वेन्स बनवलेली आहे. त्याच्यामध्ये हो आपण सर बदल करू शकत नाही. फक्त एवढंच आहे की ताराचक्र पाहताना जर एखादा ग्रह वधामधून चंद्र जाणार असेल तर त्या पर्टिक्युलर 24 तासामध्ये एखादी घटना वाईट होण्याची शक्यता आहे. त्याचा महादशेशी काडी मात्र संबंध नाही. ओके सर समजलं. कळलं? सर छान हो सर कळलं. हो सर समजलं छान. ठीक आहे, आता वेळ झाली आहे. आता आणखी तुम्हाला काही विचारायचं आहे नंतर चव्हाण मॅडम, युअर ओपिनियन. सर एक प्रश्न विचार. हा विचारा. सर ग्रह आपला एखादा जर पुष्कर नवमांशात असेल आणि त्याला कुठला तरी पापग्रह म्हणजे राकेश, राहू, केतू, शनी सारखा ग्रह वेध घेत असेल बरोबर आहे. तर काय त्याचं फळ काय? वेदकर्ता ग्रह कोण आहे? पापग्रह जर असेल एखादा म्हणजे नाही राहू, नाही, केतू किंवा कुठला आहे? शनी. शनी ओके, घेतला सपोज आपण. बरं. शनीने वेध घेतला तर एका नवमाशामध्ये 110 दिवस घेईल. हो मग 110 दिवस वेध घेणारा ग्रह कोण आहे? सपोज गुरु सारखा ग्रह आहे ओके, आणि ठीक तो आहे. पुष्कर आणि नवमांश. मग तिथे पुष्कर नवमास वगैरे सगळे फेल होतात. एकदा अच्छा शनीने वेध घेतला 110 दिवसाचा, तो जरी चांगल्या स्थितीमध्ये असेल, तो कुठल्या स्थानामध्ये पुष्कर नवमास आहे हे पहिल्यांदा पहा. तो कुठल्या हा स्थानाचा विराजमान आहे, अधिपती आहे, त्या स्थानाला गुरु संदर्भात दुःख निर्माण होईल. आणि ते सूर्याच्या गतीवरती अवलंबून असेल, तो किती काळ वेध घेईल त्याच्यावरती. तो उजवा वेध घेणार आहे का डावा वेध घेणार आहे का हा सन्मुख वेध घेणार आहे, तर त्याला सूर्याची पोझिशन काय आहे. जर तो वक्री असेल तर फक्त उजवा वेध घेण्याचे अधिकार त्याच्यापाशी असतात. बरोबर. हा आज सगळं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे, हो तरच वेदाचं जे फलादेश आहे तो तुम्ही रीतसर सांगू शकाल. थँक्यू सर. थँक्यू. बरं, चला आता चव्हाण मॅडम कडे गेल्या. हो आहे. छान झाला, सगळे प्रश्न पण छान विचारले. आणि हा. कुंडली पण लग्नेश दशमात, त्याच्यामुळे रवी बुधा बरोबर व्यवसायासाठी चांगली झाली. लग्नेश जिथे असतो तिथे त्याचं अट्रॅक्शन जास्त असतं, तर त्याच्या इथे दशमात आहे, त्याच्यामुळे व्यवसायासाठी ही कुंडली चांगली आहे. आणि भाग्येश शुक्र जो आहे तो पंचमेश शनी बरोबर बसलेला आहे भाग्यात. तर त्रिकोणाचे 2 त्रिकोणाचे स्वामी एकत्र आले आहेत पुष्कर नवमांशात. शनी पुष्कर म्हणजे पोषण करणारा,
ज्या महान व्यक्ती झाल्या आहेत त्या व्यक्तींच्या पत्रिकेत जेव्हा सूक्ष्म रूपाने आपण अभ्यास करतो तेव्हा त्यातील जरा आनंद आपल्याला चांगला कळतो. ग्रह जर पुष्कर अंशात असतील तर त्या पत्रिकेचा दर्जा पण चांगला उंचावला जातो. आणि पत्रिकेत जर योगकारक किंवा बलवान असणारे ग्रह जर पुष्कर नवमांशात असतील तर व्यक्ती अनमोल कार्य करून मृत्यूनंतर पण लोकप्रिय होतात. मग त्या व्यक्तीला ईश्वरी अंश म्हणून पाठवलेलं असतं. हे मुहूर्तासाठी पण वापरायचं. लग्नाचा बिंदू लग्नेश भाग्येश राजयोगकारक ग्रह गुरु केंद्र कोणात असेल तर पुष्कर नवमांशात असेल तर भाग्यवान मनुष्य होतं. इथे एकूण 108 नवमांश आहेत, त्यातले 24 पुष्कर नवमांश आहेत. त्यातलं दुसरं चौथं तिसरं चरण जास्त आहे. प्रत्येक राशीचे 2 नवमांश आहेत. त्यामध्ये केतू मंगळ आणि बुधाची नक्षत्र नाहीये आणि मेष मिथुन कुंभ सिंह वृश्चिक मकर नवमांश येत नाही. तर रवी गुरुच्या नक्षत्रात 2 नवमांश आहेत. अशा पद्धतीने जे तुम्ही म्हणजे पुष्कर नवमांशाचा आतापर्यंत जे काही घेतलं ते अतिशय सुंदर आणि असं म्हणजे पुष्कर नवमांशा बाबतीत कोणी शिकवत नाही आणि तुम्ही शिकवलं आम्हाला त्याबद्दल तुमचे किती आभार मानावे तेवढे कमी आहे. थँक्यू सर. पहिली गोष्ट लोकांना काय माहितीये का की पुष्कर नवमांश कुठल्या नक्षत्रामध्ये झालाय त्याच्याबद्दल कुठलेही डिटेल्स उपलब्ध नाही. ते कॉम्प्युटरमध्ये दाखवले ते पण गणिताच्या अनुषंगाने कुठलीही व्यक्तीने आजपर्यंत गणित मांडलेलं नाही. आपण जो काही होरोस्कोप पाठवला पहिला गणित समजवलं होतं त्याच्यानंतर फलित सांगितलं होतं. एनिवे आता आणखी काही फलादेश हे करायचंय तुम्हाला अभिप्राय पण बराच वेळ झालाय तर काही कोणाला बोलायचं असेल तर बोलून घ्या. आजचं शेवटचं लेक्चर आहे व्याख्यान आहे. बोलू का मी सर 2 मिनिटं? बोला. ऍक्च्युली आता गीता मॅडमनी खूपच चांगला व्ह्यू दिला आपल्याला. बरंचसं सगळं त्यांनी समग्र एकत्रीकरण केलेलं आहे. पण मला ह्यातलं भावलेलं म्हणजे वेगळं असं वाटलं की कन्या राशी कन्या लग्न याच्याबद्दल तुम्ही नेहमीच सांगत असता की कन्या हे बुधाचं लग्न आहे आणि बुध माणूस व्यापारामध्ये कसा सक्सेस होतो. पण इथे दक्षिण दिशा पत्रिकेची दक्षिण भागामध्ये आलेला सूर्य बुध आणि भाग्यस्थानी असणारा शुक्र शनी पुष्कर नवमाशामध्ये गेल्यामुळे अर्थातच पुष्कर नवमाशावरच आधारित ही पत्रिका होती. त्यामुळे मी आता वेगळं पुष्कर नवमाशावर बोलणार नाही. गीता मॅडमचं बरंच विवेचन झालंय. पण दक्षिण दिशा आणि बुधाचं सूर्याचं आणि शुक्र शनी यांचं वर्चस्व यामुळे तो धंद्यामध्ये कसा यशस्वी ठरला आणि पुष्कर नवमाशामुळे गुरुचं दृष्टी तिथे असल्यामुळे शनिवर त्याचा त्याला लाभ कसा झाला अशी एक चांगली पत्रिका तुम्ही आज समोर ठेवली. सगळ्यात महत्वाचा आज तुम्ही महादशेचा जो भाग घेतलात तो खूप चांगल्या पद्धतीने सर झाला की महादशा म्हणून महादशेचा अवडंबर न माजवता त्या महादशेबरोबर आंतरदशा काय सूक्ष्मदशा प्राणदशेपर्यंत तुम्ही जे हे दिलं आणि सगळ्यात महत्वाचं की त्याचा सिक्वेन्स कसा लावायचा हा इतका बाळबोध पद्धतीने तुम्ही शिकवलात की प्रत्येकाच्या तो लक्षात राहिलाच पाहिजे. मी याच्या आधी असं लक्षात ठेवलं होतं केशूर चमरा गुशभू हे एक विधान तयार केलं होतं. कारण आता इथे आपल्या ह्याला बऱ्याचशा शिक्षिका पण आहेत. जेव्हा विद्यार्थ्यांना वृत्त शिकवतो तेव्हा त्याचा सिक्वेन्स कसा लक्षात ठेवावा हे जर आपण लक्षात ठेवलं तर महादेशांचा सिक्वेन्स कसा लक्षात ठेवावा हे कळतं. आणि जेव्हा जेव्हा केतू आणि राहू त्या अंतर्दशा किंवा सूक्ष्म दशा येतील तेव्हा मात्र त्या दशा त्या अंतर्दशा त्या महादशेमध्ये आपल्याला धोका देणार आहे. हा एक ठोकताळा आपण जातकाला नक्की चांगला देऊ शकतो. तर एकूणच शास्त्री परीक्षेवरची झोड तस्करी संबंधीचे संकल्पना वृश्चिकेचा गुरु बुध धंद्याचा सीझनल बुध हा सीझनल धंदा कसा चालवतो. गुरु हा योजना कसा तयार करून देतो आर्थिक याच्या. चंद्राची रास ही जर बाधित असेल तर ती आपल्याच घरातली माणसं आपल्याला त्रास कशी देतात
असे बारीक बारीक बारकावे टिपत पत्रिका पुढे सरकली आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्हा सगळ्यांना ती मार्गदर्शक ठरली. सर, आपले आभार मानावे तेवढे थोडे आहेत. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. गोबल मॅडम, समारोप करा. करते. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम, तुम्हाला पण नमस्कार. आणि आज त्या दोघींनी पण जुगलबंदी असल्यासारखंच अगदी छान अभिप्राय दिला. म्हणजे नेहमीच देतात चव्हाण मॅडम, पण आज अजून डिटेलमध्ये दिला. तर मला तर वाटत नाही आता पत्रिकेबद्दल काही म्हणजे सांगण्यासारखं. आता ती मंगळ राहू युती तर योग्य नाहीये, चंद्र केतू पण नाही. म्हणजे ह्या जातक म्हणजे व्यवसायात जाणार हे तर नक्कीच आहे, कारण कन्या लग्न आहे. शिवाय तर बुध त्याचा म्हणजे स्वामी सूर्याबरोबर आणि दशमात बसलाय. पण त्याला त्रास कुठून होईल ते तुम्ही छान सांगितलं. म्हणजे घरातल्याच लोकांकडनं झालाय, जास्त करून भावंडांकडून पण झाला. पण तो बुध असल्यामुळं तुम्ही ते काय जीवित झाला, म्हणजे त्यांनी परत त्याचं आपलं वर्चस्व निर्माण केलं. तर ते का ते पण सांगितलं. मार्केटिंग एजन्सी म्हणजे वेगवेगळे हे बुधाचे लोकच असे की जिथे आपल्याला म्हणजे ते चाणाक्षच असतात ना, की बाजारात काय म्हणजे विकायचं तेच पिकवायचं असं म्हटलं तरी आपण काही हरकत नाही. अशा ह्याच्या असतात. आणि इथं भाग्येश पण भाग्यात आहे आणि शिवाय तो शनी बरोबर पण आहे आणि तो शनी पण पुष्कर नवमांशात आहे. हे तर मॅडमनी दोघींनी चांगलं सांगितलं. आणि तुमची जर म्हणजे परमिशन असेल, वेळ झालाय तरी पण काही काही लोक आजच प्रथम आले असतील, तर मी हे पुष्कर नवमांश म्हणजे परत एकदा सांगू का? बघा, म्हणजे तुम्ही म्हणत ते अगदी आले असेल तर आपण असं अगदीच पहिल्याच लेक्चरला सांगितलंय. म्हणजे अग्नितत्वातल्या राशी म्हणजे मेष, सिंह आणि धनु. तर ह्यांचं म्हणजे 20 अंश ते 23 अंश 20 कलामध्ये म्हणजे तूळ नवमांश हा पुष्कर नवमांश येतो. आणि 26 डिग्री 40 कला ते 30 डिग्री पर्यंत धनु नवमांश येतो. म्हणजे ह्या अग्नितत्वाच्या राशीसाठी झाला. मग त्याच्यानंतर पृथ्वी तत्वांच्या राशी वृषभ, कन्या आणि मकर, त्यांच्यासाठी 6 डिग्री 40 कला ते 10 डिग्री पर्यंत मीन नवमांश हा पुष्कर नवमांश धरायचा. आणि 13 डिग्री 20 कला ते 16 डिग्री 40 कला पर्यंत हा टॉरस म्हणजे काय वृषभ नवमांश हा पुष्कर नवमांश हा वृषभ. आणि मग आपल्या वायू तत्वाच्या राशी मिथुन, तूळ आणि हे काय कुंभ, यांच्यासाठी 16 डिग्री 40 कला ते 20 डिग्री. तर हा मीन नवमांश येईल. आणि 23 डिग्री 20 कला ते 26 अंश ते 40 कला पर्यंत आपला वृषभ नवमांश येईल. म्हणजे हे पुष्कर नवमांश झाले. आणि आपल्या म्हणजे जलतत्वाच्या राशी कन्या, त्याच्यानंतर स्कॉर्पिओ म्हणजे काय झालं हे आणि मीन. हा ह्यांच्यासाठी मीन. तर 0 ते 3 20 पर्यंत म्हणजे 3 डिग्री 20 कला पर्यंत कर्क नवमांश येतो. तर तो पुष्कर नवमांश धरायचा. आणि 6 अंश 40 ते 10 अंश पर्यंत वर्गो म्हणजे कन्या नवमांश. म्हणजे हे पुष्कर नवमांश. एवढं जरी लक्षात ठेवलं, म्हणजे मी का सांगितलं आज आपण, तुम्ही लास्ट क्लास में म्हणालात आणि काही काही जर नवीन लोक आले असेल तर त्यांना ऍटलिस्ट पुष्कर नवमांश कसा काढायचा, मग पुढे फलादेश द्यायला सोपं जाईल. सर, अतिशय सुंदर म्हणजे झालाय क्लास. त्या महादशेचा पण आपण परत म्हणजे छान हे केला. त्याच्यावरनं पण कळालं त्या कशा काढायच्या, कशा लक्षात ठेवायचे ते पण तुम्ही छान शिकवलं. त्यासाठी तुम्हाला खूप कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी नमस्कार. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. अजून तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये हे द्यायचंय मला, काय म्हणायचं, आभार मानायचे. तुम्ही आज ती एक जाहिरात मी वाचली, काय म्हणजे तास, मिनिट, ह्याच्यावर पण तुम्ही शिकवणार आहात. तर त्याची पण उत्सुकता आम्हाला आहेच. म्हणजे अजून एक नवीन टूल आमच्या हातात देणार आहात. त्यासाठी पण सगळ्यांतर्फे ऍडव्हान्स मध्ये धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. आम्ही नाव नोंदवायचं का त्याच्यात? सगळे लगा बोलवणार, मी टाकणार लिंक, ज्याला यायचं त्याने यावं. नाही, येऊ सर नक्की. म्हणजे